ऍक्च्युली बोलायचं हे गाणं झूम चालू करतोय ना झूम. सुरू कर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आविर्बभूव कलशं दधर्णवाद्य पीयूषपूर्णम् अमरत्वकृते सुराणाम् रुक्जाले जीर्णजनता जनितप्रशंसो धन्वन्तरी स भगवान् भविकाय भूयात्। नमस्कार, सुस्वागतम. आयुष टास्क फोर्स महाराष्ट्राच्या मीटिंगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आयुष म्हणजे आयुर्वेद, योग अँड नॅचरोपॅथी, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी चिकित्सा प्रणाली आहेत ज्या स्वास्थ्य रक्षण आणि रोग निवारणासाठी महत्त्वाच्या भूमिका निभावत आहेत. कोरोना महासंक्रमणाच्या काळात आयुषचे महत्त्व हे वृद्धिंगत झालेले आहे आणि या कोविड महामारी आक्रमणाचा सामना करण्यासाठी 12 मे 2020 आयुष टास्क फोर्स महाराष्ट्रची निर्मिती झाली. तेव्हा कोरोनापासून बचाव कसा करता येईल याच्याकडे सगळ्यांचं लक्ष केंद्रित केलं होतं. जसं कोरोनाचा आपला अभ्यास वाढत गेला आणि पेशंटचे पॉझिटिव्ह फीडबॅक्स आपल्याला मिळायला लागले, तसंच पुन्हा 8 जूनला ॲडवायझरी मीटिंग झाली आणि 10 जून 2020 पासून आयुषचा उपयोग हा सिम्प्टोमॅटिक आणि असिम्प्टोमॅटिक दोन्ही प्रकारांमध्ये कसा करता येईल याचा फॉर्मॅट तयार झाला. हे सर्व काम सुरू असताना आयुष डॉक्टर्सना अनेक समस्या समोर आल्या. तसंच जनतेचा भरघोस पाठिंबा तर मिळालाच, पण त्याचबरोबर त्यांच्याही मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या सर्वांचं एका मंचावर कसं निरसन करता येईल आणि या विचारातूनच आजचा आपला प्रपंच आहे. कोरोनाच्या या व्हर्च्युअल मीटिंगचा पायंडा असल्यामुळे आजची मीटिंग सुद्धा आपण झूम आणि फेसबुकच्या माध्यमातून करणार आहोत. आज आपल्याला अध्यक्षस्थानी लाभलेले आहेत असं व्यक्तिमत्व जे आपल्यापैकी कोणाला परिचित नाही असं शक्यच नाही. मी स्वागत करते सुविख्यात नेत्रशल्य विशारद पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने सरांचं. नमस्कार सर, आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये 1,62,000 मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा सन्मान ज्यांच्या नावावर आहे असे आपले डायरेक्टर DMER मुंबई महाराष्ट्र आहे. आजच्या कार्यक्रमाचे चेअरमन आहेत. आजच्या कार्यक्रमाचे को चेअरमन आहेत सुविख्यात आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर कुलदीपराज कोहली सर. सर, तुमचं स्वागत करते. नमस्कार. डॉक्टर कुलदीपराज कोहली सर PhD आयुर्वेद, डिरेक्टर ऑफ आयुष महाराष्ट्र आहेत आणि आयुर्वेदातील निष्णात आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत. याचबरोबर जनतेच्या मनातील प्रश्नांचं निरसन करण्यासाठी आपल्याकडे ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आणि ॲक्युपंक्चर क्षेत्रातील निष्णात सुविख्यात असं तारका मंडळच आहे. त्या प्रत्येकाचं मी स्वागत करते आणि प्रत्येकाची थोडक्यात ओळख करून देते. आज आपले प्रथम पॅनलिस्ट आहेत डॉक्टर सुभाष घोलप सर. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. MD कायचिकित्सा आहेत, असिस्टंट डायरेक्टर आयुष, नॅशनल हेल्थ मिशन, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट, महाराष्ट्र राज्य. गेली 22 वर्ष अखंड आरोग्य सेवा आहे. आजच्या आपल्या दुसरे माननीय पॅनलिस्ट आहेत प्रोफेसर सर डॉक्टर पुरुषोत्तम लोहिया सर. नमस्कार सर, आपल्या कार्यक्रमात स्वागत. मूळचे ॲलोपॅथिक डॉक्टर पण ॲक्युपंक्चर सायन्स भारतात रुजवण्याचा, त्याचा प्रसार करण्याचा आणि सामान्य जनतेला त्या सायन्स मधून कसा लाभ मिळेल याविषयी सदैव दक्ष असणारे लोहिया सर आहेत. फिजिशियन ऑफ सेंचुरी या व अशा अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. सर, स्वागत आहे पुन्हा एकदा. डॉक्टर जयंत वाकनल्ली. नमस्कार सर. डॉक्टर जयंत वाकनल्ली सर. सर, आपका स्वागत है कार्यक्रम में. सीनियर होमियोपॅथिक फिजिशियन है ज्यांना 55 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. इंग्लंडमधील रॉयल लंडन होमिओपॅथिक हॉस्पिटल येथून डिप्लोमा इन फॅकल्टी होमिओपॅथी संपादित आहे. सर, तुमचं टास्क फोर्स मध्ये मौल्यवान कॉन्ट्रीब्युशन आहे. आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा. डॉक्टर राजश्री कटके मॅडम. नमस्कार. नमस्कार मॅम. नमस्कार.
MD गायनेकोलॉजिस्ट आहेत, महाराष्ट्रातली हरवणारी प्रथितयश आणि लीडिंग अथॉरिटी इन स्त्रीरोग प्रसूती तंत्र, अनेक रिसर्च इंटरनॅशनल आणि नॅशनल पब्लिकेशन्स आणि पुरस्कारांनी सन्मानित आहेत मॅडम. ब्रेस्ट बँक प्रथम मुंबईमध्ये सुरू करण्याचा मॅडमचा मान आहे आणि ओघवती भाषा शैली आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असं मॅडमचं स्वरूप आहे. थँक्यू. डॉक्टर HB सिंग सर, आयुर्वेदातील नमस्कार सर, आयुर्वेदातील एक मान्यवर आहेत, एक्स प्रोफेसर प्रिन्सिपल मित्तल आयुर्वेदिक कॉलेज, आणि सरांचा HIV आणि AIDS वर प्रचंड रिसर्च आहे आणि त्याविषयी त्यांचं प्रचंड विपुल लिखाण सुद्धा आहे. आयुष टास्क फोर्सचे एक महत्त्वाचे मेंबर आहेत सर. नमस्कार. आपले पुढचे पॅनलिस्ट आहेत डॉक्टर निखत शेख मॅडम, या युनानी एक्सपर्ट आहेत. नमस्कार मैम, आपका स्वागत है. त्या युनानीमध्ये नमस्ते मॅम, थँक्यू. नमस्ते मॅम, नमस्ते. त्या युनानीमध्ये MD PhD आहेत आणि युनानी चिकित्सा पद्धती जनसामान्यात रुजवण्याचा त्यांचा मोलाचा सहभाग आहे. आपले पुढचे पॅनलिस्ट आहेत होमिओपॅथिक फिजिशियन डॉक्टर जवाहर शाह सर. नमस्कार सर, आपका स्वागत है. नमस्कार, थँक्यू व्हेरी मच. सर MD होमिओपॅथी आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन इन फ्रॉम लंडन आहेत, 45 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि कोविड काळात त्यांनी इम्युनिटी किट्सचं यशस्वीपणे निर्माण आणि डिस्ट्रीब्युशन केलं आहे. जवळजवळ 1.2 दशलक्ष लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. आपले पुढचे पॅनलिस्ट आहेत डॉक्टर जसवंत पाटील सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. स्वतः ॲलोपॅथिक आहेत, MBBS MD KEM हॉस्पिटल मुंबई येथून, आणि ॲलोपॅथी बरोबरच होमिओपॅथी सुद्धा यशस्वीपणे प्रॅक्टिस करणारे आहेत सर. 35 वर्ष अखंड रुग्णसेवा आहे आणि ICU पेशंट्स क्रोनिक आजारांवर ॲलोपॅथी चिकित्सेबरोबरच होमिओपॅथीचा ते उत्तम वापर करतात. नमस्कार सर. डॉक्टर महेंद्र चतुर्वेदी सर, आपका स्वागत है कार्यक्रम में. जॉईन व्हायचे. अच्छा, ओके सर, मी त्यांचं इंट्रोडक्शन देऊन ठेवते. डॉक्टर महेंद्र चतुर्वेदी प्रथितयश डॉक्टर आहे, ज्यांची स्वतःची वैद्यकीय परंपराच आहे. मित्तल कॉलेज श्री मित्तल आयुर्वेद स्नातक संघाचे चेअरमन आहेत आणि अनेक सेवाभावी संस्थांचे ट्रस्टी सुद्धा आहेत. सर स्वतः MD आयुर्वेद आहेत. सर पुन्हा एकदा जेव्हा येतील तेव्हा त्यांचं ब्रीफ इंट्रोडक्शन देईनच. आपले पुढचे पॅनलिस्ट आहेत डॉक्टर संजय लोंढे सर. नमस्कार सर. डॉक्टर संजय लोंढे सर. सर MD आयुर्वेद आहेत आणि प्रेसिडेंट नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन मुंबई चॅप्टर आणि कोऑर्डिनेटर नीमा मुंबई. अनेक वर्ष आयुर्वेद चिकित्सा आणि अनेक हॉस्पिटल्समध्ये मानक चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. आपले पुढचे पॅनलिस्ट आहेत सर, इंट्रोडक्शन हवंय का? डॉक्टर उदय कुलकर्णी सर स्वतः MD आयुर्वेद. नमस्कार सर. आरोग्यधाम मल्टी स्पेशालिटी आयुर्वेदिक क्लिनिकचे डायरेक्टर, विद्याग्नी चिकित्सा प्रसार करण्यात मोलाचा सहभाग आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे खरे पडद्याआडचे सूत्र संचालक आहेत. सर कार्यक्रमात तुमच्यात स्वागत करते मी पुन्हा. नमस्कार. डॉक्टर मनोज राका. नमस्कार सर, आपण जॉईन झालेला आहात. मला वाटतं नाही जॉईन झालेले, तरी मी ब्रीफली त्यांचं इंट्रोडक्शन देऊ का सर? हो हो, देऊन ठेवा. संस्थापक डिरेक्टर अमृत हॉस्पिटल रिसर्च सेंटर आळंदी पुणे. डॉक्टरांचे विविध प्रश्न म्हणजे NMC बिल, क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट, TCP&DT ऍक्ट आणि आयुष डॉक्टरांच्या समस्या मांडून शासन दरबारी सोडवण्यात त्यांचा पुढाकार आहे. डॉक्टर मनीष पाटील सर, नमस्कार, आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. सर MD होमिओपॅथ आहेत, नागपूरवरून, नागपूरचे आहेत ते. एक्स व्हाईस प्रेसिडेंट महाराष्ट्र काउन्सिल ऑफ होमिओपॅथी. होमिओपॅथी जनसामान्यात रुजवण्यात आणि लोकप्रिय करण्याचं त्यांचं सतत कार्य असतं, सतत प्रयत्न असतो. तर पुन्हा एकदा स्वागत तुमचं. पुढच्या पॅनलिस्ट आहेत डॉक्टर उर्मिला पिटकर मॅडम. नमस्कार. नमस्कार मॅम. MD PhD आयुर्वेद आहेत, योग शिक्षिका सुद्धा आहेत. आयुर्वेद आणि योग चिकित्सा प्रणाली गेली 23 वर्ष निरंतर आरोग्य सेवेत कशी रुजू होईल ह्याच्यासाठी त्या पूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतात आणि पूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ होत असतो. मॅडम पुन्हा एकदा स्वागत करते. पुढचे पॅनलिस्ट आहेत डॉक्टर नवीन पावसकर. नमस्कार सर. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार सर. डॉक्टर नवीन पावसकर होमिओपॅथिक फिजिशियन आहेत, मेंबर आयुष टास्क फोर्स आणि स्वतः यशस्वी होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर आणि रिसर्चर सुद्धा आहे. उत्तम. नमस्कार सर, पुन्हा स्वागत. डॉक्टर निरगुडे सर आहेत का आपल्या बरोबर? डॉक्टर निरगुडे सर.
आहेत. नमस्कार डॉक्टर निरगुडे. स्वतः अतिशय प्रथितयश डॉक्टर आहेत आणि आयुष टास्क फोर्सचे मेंबर सुद्धा आहेत. नमस्कार. आपले पुढचे आणि शेवटचे पॅनलिस्ट आहेत डॉक्टर अमित दवे. नमस्कार सर, आपका कार्यक्रम में स्वागत है. नमस्कार मॅडम. नमस्कार. आयुर्वेदामध्ये त्यांची 4थी पिढी ही वैद्यकीय सेवा देत आहे. पनवेल नवी मुंबई येथे यशस्वी प्रॅक्टिस सर करतात. सर्व पॅनलिस्टचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि कार्यक्रमाची सुरुवात करताना पद्मश्री डॉक्टर लहाने सरांना मी सर्वप्रथम मोलाचं मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करते. सर, आजच्या मीटिंगसाठी आपण या विषयावर काय आम्हाला मार्गदर्शन कराल? नमस्कार. सर्व टास्क फोर्स सर्वांचं मनापासून स्वागत. आता कुलकर्णी उदय कुलकर्णी यांनी जे काही मेहनत घेतली आहे आणि त्यांनी सर्वांना म्हणजे ज्यांना अडचणी आहेत त्यांच्या अडचणीचे प्रश्न उत्तर. बहुत सारे लोग हैं कि जिनको बहुत सारी कठिनाई आ रही है, बहुत सारे लोगों को समझ में नहीं आता है. और ये साइंस जो है, आप अगर देखते हो तो हमारा GR 10 जून को निकला है और 10 जून जो होता है दृष्टि ज्ञान दिन होता है. तो उसी दिन मुझे लगता है कि हमारा इम्यूनिटी का ज्ञान सब तरफ जाएगा. और वो जो आज आप देख रहे हैं कि कोविड का जो सब तरफ जो संसर्ग हो गया है, तो ये संसर्ग होने के बाद जो लोगों को इससे ज़्यादा कठिनाई नहीं आते वैसे 70% लोग हैं, लेकिन 30% लोगों में इनका असर ज़्यादा बढ़ जाता है. अगर ये असर बढ़ता है तो इसीलिए बढ़ता है कि उसमें इम्यूनिटी कम होती है. और ये कम इम्यूनिटी होने की वजह से उनका जो लंग है, उनको 3 डिसीज होते हैं. जो नेजल होता है, दूसरा फेरिंक्स में होता है, तीसरा लंग में होता है. जो जिनका इम्यूनिटी कम है उनका डिसीज लंग में जाता है. जिनका इम्यूनिटी अच्छा है उनका डिसीज नेजल डिसीज या फेरिंक्स डिसीज के बाद ही वो कम हो जाता है. और इसीलिए अपना इम्यूनिटी बढ़ाना बहुत जरूरी है. और इसीलिए सब आयुष ने मिलके 950 आज तक इम्यूनिटी क्लिनिक महाराष्ट्र में खोले हैं. उसी के साथ ये होम्योपैथी, यूनानी और आयुष आयुर्वेद ये सब मिलके ये इकट्ठा काम कर रहे हैं. अलग अलग पैथी जरूर है, लेकिन हर पैथी में इम्यूनिटी के लिए बहुत सारे दवाई है जिसकी वजह से इम्यूनिटी आ सकती है. यहाँ खाली इम्यूनिटी पे हम करते हैं क्या? नहीं. इम्यूनिटी एक बेस है, जो बेस से जब भी कभी इसका संसर्ग होगा उसके बाद भी इसमें ज़्यादा साइन सिम्टम्स नहीं आते हैं और जो डिसीज है कम हो जाता है. ये डिसीज में आपको बढ़ जाता है तो तुमचा माइक बंद करा. आप उदय तुमचा माइक बंद करा. वो जब डिसीज में जब भी ज्यादा होता है तो इसको साइटोकाइन स्टॉर्म बोलते हैं. ये सिविरिटी में जाता है. तो आज हम जो माइल्ड डिसीज है, मॉडरेट डिसीज है, ये डिसीज को ट्रीट करने के लिए भी सेकंड एडवाइजरी हमारा आ रहा है. और इसके साथ साथ हम ये चाहते हैं कि अपना जो इंडिजिनियस मेडिसिन है आयुष, इस पर बहुत सारे रिसर्च हो. आज तक जब भी बोला जाता है तो यही डिस्कशन होता है कि ये इट इज़ नॉट प्रूव्ड. तो ये ऐसा नहीं होना चाहिए. तो ये प्रूव करना है. ये कोई ये आयुष हो, आयुष में जो भी कुछ है, तीनों चारों साइंस हम पैथी, पांचों पैथी के साथ हम काम कर रहे हैं, सबके सब प्रूव होना चाहिए कि ये साइटोकाइम जो है, ये साइटोकाइम में ये काम करते हैं. और ये उसके पहले साइटोकाइम होने नहीं देते हैं. साइटोकाइम होने के बाद अरेस्ट करना आज एलोपैथी में भी पॉसिबल नहीं है. तो इसीलिए वो अगर साइटोकाइम तक नहीं जाना चाहिए, इसीलिए इम्यूनिटी का जो क्लिनिक है वो हेल्प करेगा. उसके साथ साथ बहुत सारे मेडिसिन है, सिंपल मेडिसिन है, जो हल्दी जैसे मेडिसिन है कि जो इम्यूनिटी देते हैं, इन्फेक्शन होने नहीं देते हैं. तो ऐसे सब जो भी अलग अलग मेडिसिन है, वो मेडिसिन का हम सबको एडवाइजरी दे चुके हैं. दूसरी एडवाइजरी हम दे रहे हैं. और इसमें दूसरी एडवाइजरी जो है, ये एडवाइजरी डॉक्टरों के लिए है, जो डॉक्टर उनको ट्रीट कर रहे हैं. पहली एडवाइजरी सब कॉमन लोगों के लिए थी, डॉक्टर के लिए भी थी, लेकिन यह एडवाइजरी जो है खाली डॉक्टर लोगों के लिए. उसमें डॉक्टर ने क्या करना चाहिए, कैसा ट्रीटमेंट देना चाहिए, जिसको SOP बोलते हैं, वो SOP हम हर आदमी को दे रहे हैं. और हम ये चाहते हैं कि जो डॉक्टर ये काम
कर रहे हैं वो खुद पढ़े। जब तक अपन पढ़ेंगे नहीं, अपने को मालूम नहीं होगा, तब तक ट्रीटमेंट हो नहीं सकता है। जैसा एलोपैथी में एक टास्क फोर्स बना और एसओपी यहाँ नहीं तो दिल्ली से निकलता है, और वो एसओपी हर जगह, जो पीएचसी हो, पीएचयू हो या एक सुपर स्पेशलिटी अस्पताल हो, सब तरफ का ट्रीटमेंट सिमिलर होता है। और वही जो है, जब भी डिसीज आता है तो माइल्ड डिसीज में वायरल लोड कम करने के लिए फेविपिराविर दिया जाता है, मॉडरेट में गया तो रेमडेसिविर दिया जाता है, और उसके बाद अगर साइटोकाइन में जाता है तो टोसिलिजुमाब दिया जाता है, और मॉडरेट में प्लाज्मा भी दिया जाता है, प्रेडनिसोलोन दिया जाता है। तो ये जो चीजें है इसका एसओपी डिसाइड है। वैसा ही हम एसओपी सेकंड जो हमारा एडवाइजरी है जो ये हफ्ते में आएगा, उसमें हमने ये एसओपी डिसाइड किया है, और ये एसओपी जो है डॉक्टर लोगों के लिए है। मैं ये चाहता हूँ कि जैसा हमारे सब टास्क फोर्स लोग आज इकट्ठा हो गए हैं, उसमें टास्क फोर्स के साथ बहुत सारे एक्सपर्ट भी ज्वाइन हो गए हैं, और उदय जी ने बहुत सारी मेहनत ली है, उसके साथ नवीन जी भी उनको हेल्प कर रहे थे, और अर्पणा जो है तो सबको साथ में ये करके ये प्रोग्राम करने वाली है। तो मुझे ऐसा लगता है कि हर आदमी आगे आके उनका क्वेश्चन पूछे, और वो क्वेश्चन का हम उनको जो चाहिए, जो जैसा उनका जो भी एक्सप्लेनेशन चाहिए वो हम उनके साथ एक्सप्लेनेशन देंगे, हर क्वेश्चन लिया जाएगा। मुझे हर जो भी लोग यहाँ पार्टिसिपेट हो रहे हैं उसमें से बहुत सारे नए हैं, 2-4 लोग की जो हमारे साथ काम नहीं कर रहे थे, तो उन लोगों को मुझे कहना है कि जैसा अभी महेंद्र जी ज्वाइन हो रहे हैं, जब भी आप बात करते हो उस वक्त आपका माइक चालू करना है, जब भी आपका बात खत्म हो जाता है तो आपका माइक बंद करना है, क्योंकि हर आदमी को क्लियर सुनाई दे। अगर ऐसा नहीं होता है तो सुनाई क्लियर नहीं देता है, तो ये सब लोगों ने समझ के लेना है। और मैं आज हमारे कोहली साहब है जो आयुष में बहुत अच्छा काम कर रहे हैं, हमारे होम्योपैथी के, हमारे आयुर्वेदा के, हमारे यूनानी के और हमारे एक्यूपंक्चर के, ये सब लोगों को मैं यहाँ सब लोगों को वेलकम करता हूँ। और मैं चाहता हूँ कि आप सब लोगों का जो भी उनके प्रॉब्लम्स है, उनके क्वेश्चंस है, तो वो सब क्वेश्चन आप आंसर करें। और लोगों को भी मैं विनती करता हूँ कि आप क्वेश्चन पूछ सकते हो, उनके आंसर हम दे देंगे। थँक यू। धन्यवाद सर, अतिशय सुसूत्रपणे तुम्ही कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे, आणि तुम्ही एक फार महत्त्वाचं सांगितलंय की सुसूत्रता आणणं आयुषच्या कार्यक्रमांमध्ये किंवा आयुषच्या जे पॅनल्स आहेत त्याच्या ऍडवायझरीमध्ये फार मोलाचं मार्गदर्शन सर लाभलेलं आहे। आजचे आपले जे को चेअरमॅन आहेत डॉक्टर कुलदीप राज कोहली सर, कोहली सर तुम्ही सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करावं अशी मी तुम्हाला विनंती करते। श्योर अपर्णा, थैंक यू। माननीय लाहने सर, वो मेरे जितने भी सहकर्मी हैं टास्क फोर्स में, उन सबका मैं अभिनंदन करता हूं कि आप सब लोगों ने बहुत मेहनत ली है टास्क फोर्स में, और हम लोगों ने एक ऐसी टीम खड़ी की है जो इस समय के चैलेंज को स्वीकार करने के लिए तैयार हो गई है। देखा जाए तो काल ये ऐसा समय अपने पास आया है कि जब हम आयुर्वेद, होम्योपैथी, यूनानी और बाकी जो ट्रेडिशनल सिस्टम्स हैं इनको प्रूव करने का हमारे पास एक बहुत बड़ी अपॉर्चुनिटी हमारे सामने खड़ी है। क्योंकि जिस अगर इस बीमारी का इलाज एलोपैथी में बड़ी आसानी से होता तो शायद ये टास्क फोर्स ही ना बनी होती। देखिए, अभी सबसे बड़ी बात यह है कि इसमें एलोपैथी भी कुछ नहीं कर पा रही है, आयुर्वेद भी कुछ नहीं कर पा रहा है, लोग मरते जा रहे हैं, इन्फेक्शन को रोक नहीं पा रहे हैं। तो इसलिए एक बड़ा सा कंबाइंड चैलेंज है सबके लिए। मैं ये समझता हूं हमारी जो आयुष की टीम है और आयुष के डॉक्टर्स हैं, उनको गवर्नमेंट हमेशा पूरा बड़े ध्यान से देख रही है। और गवर्नमेंट किन आंखों से देख रही है? लाहने सर की आंखों से देख रही है। लाहने सर हमारे साथ हैं, हमको वो खाली देखने के लिए ही नहीं, हमको गाइड करने के लिए, हमारा मार्गदर्शन करने के लिए, और हम कोई गलतियां करें तो उसमें ठीक करने के लिए भी लाहने सर का बहुत बड़ा योगदान हमारी टास्क फोर्स में है। तो आप ये समझिए कि लाहने सर की जो आपको कुछ चाहिए तो लाहने सर आपको वो मिला के दे सकते हैं। आपको इम्यूनिटी क्लिनिक्स है, एडवाइजरीज का अप्रूवल है, गवर्नमेंट से निकलवाना लाहने सर के दाएं हाथ का खेल है, क्योंकि वो
बहुत समय से एक पद्मश्री भी हैं लहाने सर, दूसरा उनका गवर्नमेंट में इतनी अच्छा उनको सब बड़ा मानते हैं, उनकी एक बात से सारे काम होते हैं। तो मुझे लगता है लहाने सर का अपने टास्क फोर्स का चेयरमैन होने के जो फायदे हैं उन सब फायदों को अपने को उनसे लेना चाहिए। और इतना अभी देखिए इस टास्क फोर्स में काम करते हुए मेरे जितने भी आयुर्वेदिक, होम्योपैथिक, यूनानी और जो बाकी ट्रेडिशनल सिस्टम के लोग हैं, उन सब भाइयों बहनों से ये गुजारिश है कि ये बड़ा डिफिकल्ट टाइम आया है। अभी हम लोग एक देखिए कितना बड़ा स्टेप है, किसी दूसरे राज्य में नहीं हुआ है कि हम लोग इम्यूनिटी क्लिनिक्स बना रहे हैं ताकि हम लोग लोगों की इम्यूनिटी बढ़ा सकें और लोगों की हेल्प कर सकें ताकि ये रोग ही उनको ना हो, और अगर हुआ है तो थोड़े सिम्टम्स के साथ में वो खत्म हो जाए। और बहुत हद तक हम लोग सक्सेसफुल भी हुए। मैं आपको इस उपलक्ष्य में ये बताना चाहता हूँ कि ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद में लगभग 2000 माइल्ड सिम्टोमेटिक और मॉडरेट सिम्टम्स वाले पेशेंट दिल्ली में, डॉक्टर तनुजा नेसरी वहां पे डायरेक्टर हैं, तो उस संस्थान में 2000 लोगों का उन्होंने ट्रीटमेंट किया और 2000 में एक भी मृत्यु नहीं हुई। मॉडरेट से ऊपर उन पेशेंट्स को जाने ही नहीं दिया, ये आयुष का कमाल है। तो ये जो हमारे हेल्थ मिनिस्टर हैं डॉक्टर हर्षवर्धन जी, उन्होंने टीवी के ऊपर, मीडिया के ऊपर आके ये बिल्कुल उनको कांग्रेचुलेट किया है कि देखिए आयुष इतना कुछ कर सकता है। अब डॉक्टर हर्षवर्धन एलोपैथिक डॉक्टर हैं, WHO में बहुत काम किया हुआ है उन्होंने, अंतरराष्ट्रीय स्तर के डॉक्टर हैं। वो अगर कह रहे हैं कि आयुष इतना काम कर रहा है तो मुझे लगता है जैसे हनुमान जी को ये बताया गया था कि भैया आप में बड़ी ताकत है, आपने बालपन में सूर्य को खा लिया था, इतने बलवान हैं आप, तो ये बल अभी अपने अंदर है। और ये डॉक्टर हर्षवर्धन जी और लहाने सर अपने को बता रहे हैं कि आपके अंदर बल है, तो आप इस बल को निकालिए और अपनी इन शक्तियों को, जो आपकी चिकित्सकीय शक्तियां हैं, उनको निकाल के कोरोना काल में आप पूरा का पूरा योगदान करने की कोशिश कीजिए। ये अपने लिए एक चैलेंज नया मिला है। इम्यूनिटी क्लिनिक्स बहुत सारी बना रहे हैं और इम्यूनिटी क्लिनिक्स में आप सब जितने भी आयुर्वेदिक, यूनानी, होम्योपैथिक डॉक्टर्स हैं, सब लोग पार्टिसिपेट कर सकते हैं। उसके लिए कार्यशैली यानी गाइडलाइंस भी रिलीज की जाएंगी। गवर्नमेंट की मान्यता लेके, चेयरमैन सर की मान्यता लेके गाइडलाइंस रिलीज करेगी टास्क फोर्स, और उस गाइडलाइंस के ऊपर ही आपको इम्यूनिटी क्लिनिक करनी होगी। सबसे बड़ी बात यह है कि ये इस चैलेंज में पैसे कमाना एक मोटिव नहीं है, समाज सेवा भाव से कि आज लोगों की जान बचानी है, भले ही अपने पास से भी पैसे जाएं, तो ऐसे लोगों को ही इस इम्यूनिटी क्लिनिक में ज्वाइन करना चाहिए। जिसको भी ये लगे कि मुझे शायद 2 पैसा मिल जाएगा, इसमें मैं पैसे कमाऊंगा, उन्होंने इम्यूनिटी क्लिनिक के लिए रजिस्टर नहीं करना। इस इम्यूनिटी क्लिनिक का रजिस्ट्रेशन का पूरा सिस्टम आएगा, गाइडलाइन आएंगी, वो जब आएंगी तो मुझे लगता है एक बार फिर से हम लोग सब आपसे मिलने आएंगे। डॉक्टर उदय जी फिर से एक बार मीटिंग पूरा इम्यूनिटी क्लिनिक के पूरे फंक्शंस पे, डॉक्टर नवीन पावस्कर जी की जो कंसेप्ट है और चेयरमैन साहब की जो उसमें इनपुट्स हैं, वो सारा हम लोग आपके सामने रखेंगे और उसी इम्यूनिटी क्लिनिक के गाइडलाइंस के हिसाब से इम्यूनिटी क्लिनिक्स चलाना है। कोविड का नाम किसी को यूज नहीं करना है, क्योंकि हम लोग खाली इम्यूनिटी बेटर कर रहे हैं। कोविड का नाम पेंडेमिक एक्ट में जो भी यूज करेगा तो उसके ऊपर पिनल कार्रवाई हो सकती है, इसलिए इससे संभल के रहना है थोड़ा। सभी आयुर्वेदिक डॉक्टर्स से मेरा आह्वान है कि आप कोविड का नाम यूज करने से बचें। आज ही पार्लियामेंट में ये बात हुई है, 158 केसेस रजिस्टर हुए हैं जहां भी लोगों ने कोविड के ऊपर कुछ भी क्लेम किया और उनके ऊपर एक्शंस चालू हैं पूरे भारतवर्ष में। तो इन्हीं शब्दों के साथ मैं उदय जी का और हमारे चेयरमैन साहब लहाने सर का और डॉक्टर अपर्णा जो कोऑर्डिनेट कर रही हैं, इन सब का मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूं। और आप सब लोग ज्वाइन हुए, मैं आपका बहुत बहुत स्वागत करता हूं। इस मीटिंग में जितना आप सीख सकें, जितने प्रश्न कर सकें, उतना ही हमारे लिए अच्छा होगा, क्योंकि किसी भी तरह का डाउट आज इस मीटिंग के बाद आप लेके जाएं वो अच्छी बात नहीं है। और मुझे लगता है इन्हीं 2 शब्दों के साथ मैं मेरा वक्तव्य समाप्त करता हूं। धन्यवाद। धन्यवाद कोहली सर आपके मौल्यवान मार्गदर्शन के लिए। दोनों सर्स के मार्गदर्शन में एक बहुत बड़ी बात सामने आई है, यानी ये सब गेम जो है वो इम्यूनिटी का है, और इम्यूनिटी बढ़ाने में आयुष के जो विविध चिकित्सा प्रणाली है, जैसे आयुर्वेद, योग, होम्योपैथी, यूनानी, एक्यूपंक्चर, ये बहुत ही अच्छा कार्य कर रहे हैं। हमारा पहला प्रश्न भी इसी अनुषंग से है. लहाने सर, पहिला जो प्रश्न आहे तो असा आहे की आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपण ॲलोपॅथीच्या बरोबरीने हॉस्पिटलमध्ये देऊ शकतो का?
आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपण ॲलोपॅथीच्या बरोबरीने हॉस्पिटलमध्ये देऊ शकतो, पण त्यामध्ये एक असे अडचण निर्माण झाली आहे की आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथीच्या 2 वेगळ्या गाईडलाईन निघत आहेत आणि त्यामुळे मग ही ट्रीटमेंट तिथं द्यायची किंवा नाही हे ॲलोपॅथीच्या डॉक्टरांच्या पर्यंत आतापर्यंत गेलेलं नाही आहे. आणि त्यासाठी आम्ही ICMR आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पत्र लिहून असं कळवलं आहे की जेव्हा तुम्ही गाईडलाईन देता त्या गाईडलाईनमध्ये आयुषची गाईडलाईन टाकावी, की ज्यामुळं त्या दोन्ही गाईडलाईन एकत्र आल्या तर त्यासाठी लोकांना निश्चित समजेल की ही ट्रीटमेंट ही आपण देऊ शकतो. आणि म्हणून आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत. पण आज आपण म्हटलात तर जसं की आयुर्वेदिक ट्रीटमेंटच्या साठी आपण JR काढला आहे, तसाच ॲलोपॅथीचा पण JR काढला आहे आणि म्हणून दोन्हीही ट्रीटमेंट हे आपल्याला देणं शक्य आहे. फक्त आज 2 वेगळ्या गाईडलाईन आहेत, त्या गाईडलाईनला एकत्र मर्ज करणं गरजेचं आहे. धन्यवाद सर. माझा दुसरा प्रश्न आहे डॉक्टर जयवंत पाटील यांना. डॉक्टर पाटील सर. हॅलो डॉक्टर पाटील सर. नमस्कार. या सर, प्रश्न असा आहे की असिम्प्टोमॅटिक पेशंट्स त्याचा जो नंबर आहे तो सिम्प्टोमॅटिक पेशंट्स पेक्षा खूप जास्त आहे. जसं आता सरांनी सांगितलं की 70% लोक जी आहेत त्यांना काहीही लक्षणं निर्माण होत नाही. तर हे का होत असावं असं तुम्हाला वाटतं? बघा, आपल्या सगळ्या आजारामध्ये हे सर्वांना माहिती आहे की इम्युनिटी सगळ्यात महत्वाची असते आणि ती इम्युनिटी जी आहे ती तुमची इनबिल्ट इम्युनिटी असते. तुमच्या आहारावर, तुमच्या न्यूट्रिशनवर आणि तुम्ही घेतलेल्या औषधांवर. ॲलोपॅथीमध्ये पण आपलं विटॅमिन्स जे असतात, विटॅमिन C, झिंक, याच्याने इम्युनिटी वाढते. आयुर्वेदाने इम्युनिटी वाढते. होमिओपॅथीमध्ये जे आर्सेनिक वाटलं गेलं त्याच्याने इम्युनिटी वाढते. आणि मनाची स्थिती एकदम शांत आणि चांगली ठेवली, न घाबरता जर आपण राहिलो. कोरोना हा आजार आहे, पण अशा महामाऱ्या पुष्कळ आल्यात आणि आपलं जर मन स्वच्छ आणि निर्मळ ठेवलं आणि बलशाली ठेवलं, घाबरायचं नाही, त्याच्याने आपली इम्युनिटी अजून वाढते. घाबरल्याने सगळे प्रॉब्लेम होतात आणि घाबरल्याने इम्युनिटीवरती पण परिणाम होतो. त्याचबरोबर आपल्या भारत देशामध्ये इतर देशांपेक्षा इतक्या काही चांगल्या वस्तू आपल्याला मिळत आहे. आयुर्वेद, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी या सगळ्यांमुळे आपली इम्युनिटी वाढते. त्याच्यामुळे घाबरायचं अजिबात कारण नाही. फक्त झाल्या ताबडतोब डॉक्टरांना रिपोर्ट करा आणि त्याच्यापासून ते जे सल्ला देतील त्या सल्ल्याप्रमाणे वागा, तुम्हाला काहीच होणार नाही. धन्यवाद सर. सरांनी अगदी बरोबर सांगितलं की आपण म्हणतो भीत्यापाठी ब्रह्मराक्षस, म्हणजे भिवू नका. आणि ह्याच्यामध्ये मला वाटतं मीडियाचा फार मोठा सहभाग आहे. पॉझिटिव्ह न्यूज जाणं, जसं आपण आता कार्यक्रम करतोय की कुठेतरी पॉझिटिव्हिटी आणणं, ह्याच्यामुळे जनमानसांमध्ये सुद्धा खूप जी अनाकारण भीती असते किंवा जी मिसइन्फॉर्मेशन असते ती दूर होऊन पुढे म्हणजे आपण म्हणतो की दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. अतिशय सुंदर सर मार्गदर्शन केलेलं आहे तुम्ही. माझा पुढचा प्रश्न आहे संजय लोंढे सरांना. सर, प्रश्न असा आलेला आहे की इम्युनिटी क्लिनिक, आता जसं को चेअरमॅन कोहली सरांनी सांगितलं की इम्युनिटी क्लिनिक्स आपण सुरू केलेली आहेत. तर जर आयुषच्या डॉक्टर्सना त्यांच्या क्लिनिकमध्ये इम्युनिटी क्लिनिक सुरू करायचं असेल ऍज अ पार्ट ऑफ देअर क्लिनिक, तर ते कसं सुरू करू शकतील? मागेच आपण 1-2 महिन्यापूर्वी टास्क फोर्सच्या माध्यमातून आदरणीय लहाने सरांकडे इम्युनिटी क्लिनिकची कॉन्सेप्ट मांडली होती. आणि मला इथे सांगायला अभिमान वाटतो की निम्माने ह्या प्रकरणी पहिल्यांदा सहभाग घेतला होता. नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनची महाराष्ट्रातली सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट ऑर्गनायझेशन आहे. त्यांनी एक लेखी रिक्वेस्ट केली होती टास्क फोर्सला की आयुर्वेदाचं आणि आपल्या टास्क फोर्सचं जे मेन उद्दिष्ट आहे इम्युनिटी क्लिनिक चालू करणं, त्या संबंधात आपण आम्हाला परवानगी द्यावी. आणि त्याचा एक व्यवस्थित प्रोटोकॉल आपल्या टास्क फोर्सचे दुसरे मेंबर आहेत डॉक्टर नवीन पावसकर सर यांना सांगून लहाने सर आणि कोहली सरांनी त्यांना ते गाईड केलं होतं. त्याप्रमाणे ते इम्युनिटी क्लिनिकचं एक प्रोफार्मा बनवलं आम्ही त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची प्रश्नावळी तयार केली आहे. त्या प्रश्नावळीचं उत्तर दिल्यानंतर एक 12 ते 18 प्रश्न आहेत, त्याचं उत्तर दिल्यानंतर आपल्याला इम्युनिटी स्कोअर मिळतो. आणि इम्युनिटी स्कोअर आल्यानंतर त्याच्यावर आयुष टास्क फोर्सने लिहून दिलेलं औषधच आपण फक्त वापरतोय, बाकी कुठलंही औषध आपण त्याच्यामध्ये वापरत नाही. जर एखाद्या रुग्णाला डायबिटीज, ब्लड प्रेशर वगैरे काय असेल आणि ते औषध जर तो रेग्युलर घेत असेल तर आपण जो फॉर्म आपण त्याच्याकडनं भरून घेतोय त्या फॉर्मच्या मागे त्याचं मेन्शन केलं जातं. आणि अशा पद्धतीने आपण सर्व महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत साधारणतः 950 इम्युनिटी क्लिनिक चालू केलेली आहेत. आणि ह्या 2 महिन्यामध्ये आपल्याला 3 ते 4 लाख पेशंटचा डाटा हा कलेक्टिव्ह डाटा तयार करून तो आपल्याला टास्क फोर्सने द्यायचा आहे. पर्यायाने तो महाराष्ट्र शासनाकडे जमा करायचा आहे.
त्याची नोंदणी एकदम साधी पद्धत आहे. ज्या पद्धतीने आपण तो प्रोटोकॉल तयार केलेला आहे त्या पद्धतीने आपल्याला ते फॉर्म भरायचे आहेत. ऑनलाईन फॉर्म आहे, त्याची रिक्वेस्ट आपल्याला करायची आहे. त्याच्यानंतर इम्युनिटी क्लिनिक आपल्याला चालू करायला मिळेल. आणि जसं आदरणीय कोहली सरांनी सांगितलं की ज्याला सेवाभावी वृत्तीने इम्युनिटी क्लिनिक चालू करायचं आहे त्याच माणसाला आम्ही इम्युनिटी क्लिनिक चालू करायची परवानगी देत आहोत. कारण याच्यामध्ये पैसे कमवणं हा उद्देश नाही. आपल्याला लोकांच्या सार्वजनिक आरोग्याची इम्युनिटीची वाढ करायची आहे आणि ती वाढ करण्यासाठी आपल्याला सेवाभावी वृत्ती दाखवलीच जाईल. आयुष डॉक्टर ह्यामध्ये सगळ्यात पुढे आहेत आणि आपल्याकडे सेवाभावी वृत्ती ही शिक्षणाच्या काळापासून वाढवली जाते आणि व्यवसायात आल्यानंतर ती सेवाभावी वृत्ती आपल्याला पटकन जाणवते. त्यामुळे इम्युनिटी क्लिनिक अशा पद्धतीने महाराष्ट्रभर आपण चालू केली. धन्यवाद सर. अगदी योग्य सांगितलं तुम्ही की सेवाभाव आहे हा वैद्यकीय शास्त्राचा गाभाच आहे. त्यामुळे सेवाभाव वृत्तीने जर आपण आपल्या क्लिनिकमध्ये इम्युनिटी क्लिनिक चालू केली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत म्हणजे अगदी तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचण्यास आपण यशस्वी होऊ शकतो. डॉक्टर HB सिंह सर, मुझे आपको दूसरा अगला प्रश्न पूछना है सर. सर प्रश्न ऐसा है कि आयुष का जो रोल है वो हम प्रिवेंशन में देखा है, हमने ट्रीटमेंट में देखा है, पर पोस्ट कोविड रिहैबिलिटेशन जो है उसमें हम आयुर्वेद का उपयोग कैसे कर सकते हैं? डॉक्टर HB सिंह सर. पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशंस अभी ज्यादा दिखाई दे रहे हैं. सरकार ने पोस्ट कोविड ओपीडीज खोली है. आयुर्वेद की चिकित्साओं में अपुनर्भव व्याधि फिर से न हो या व्याधि के कारण जो नुकसान हो गया हो उसके कारण रसायन चिकित्सा बताई गई है. खास करके इस पोस्ट कोविड में हम जो श्वास रोगों में या हम पिपली रसायन या अगस्त हरित की अवले इस तरह की जो दवाइयां हैं, फिजियोथेरेपी के साथ में इस तरह की दवाइयां लेते हैं तो जो फाइब्रोसिस होने की संभावना है वो लगभग कम हो जाती है या नहीं के बराबर हो जाती है. यदि हम ठीक भी हो गए, हम असिम्टोमेटिक थे, सिम्टोमेटिक हो गए, माइल्ड से मॉडरेट हो गए या सीवियर में भी चले गए, एक बार हम उससे ठीक हो जाते हैं तो भी हमें ट्रीटमेंट के लिए रसायन चिकित्सा का अवलंबन करना चाहिए, जिसके कारण भविष्य में होने वाली संभावनाओं से बचा जा सकता है. और ये आयुर्वेद की अपनी एक विशेषता है, रसायन चिकित्सा. धन्यवाद सर. सर आपका रिसर्च तो बहुत ही अच्छा है और निश्चित ही जो पिपड़ी है या जो रसायन है वो प्राणवायु स्रोत से बहुत ही उत्तम कार्य कर रहे हैं और ये सब हमारे सामने ही रिजल्ट्स आ रहे हैं. मेरा अगला प्रश्न है इसी धरती पर है. डॉक्टर मनोज राका सर जो प्रथितयः होम्योपैथिक फिजिशियन है, यही टाइप का प्रश्न है कि पोस्ट कोविड रिहैबिलिटेशन में आयुष का होम्योपैथी का कैसा रोल होना है? डॉक्टर मनोज राका सर. यस, नमस्कार. सगळ्यांच्या अगोदर या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन. या ठिकाणी मॅडमने अतिशय चांगला प्रश्न विचारलाय का पोस्ट कोविड साठी जसं आता सिंग सरांनी सांगितलंय आपल्याला काय ट्रीटमेंट द्यायची, तसं होमिओपॅथीच्या दृष्टीने आपल्याला करताना सायटोक्लाम नंतर त्याला होणारा लंग्स मध्ये होणारी त्याची जी काही बदल आणि त्यानंतर त्याला होणारे कॉम्प्लिकेशन याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे औषध उपचार करायचे आहे. जी आता येणारी ॲडवायझरी आहे, सेकंड ॲडवायझरी डॉक्टरांसाठी, त्यात आम्ही त्याच्यातले डिटेल्स सगळे दिलेले आहे का कोणत्या पद्धतीत कशा प्रकारे उपचार करायचे आहे. आणि ते जर सगळ्यांनी वाचलं तर या ठिकाणी ते आपल्याला डिटेल्स असं मेडिसिन वाईज सांगणं थोडं मुश्किल पडत, पण त्या ॲडवायझरी मध्ये आपण चांगल्या प्रकारे तिथं उल्लेख केलाय. त्याबरोबरच जयंत सरांनी सांगितलं त्या प्रकारे आपली त्यानंतर सुद्धा इम्युनिटी स्टेबल आणि वाढवण्याच्या दृष्टीने आपण काय करू शकतो ते जर केलं तो पोस्ट कोविडची ट्रीटमेंट सुद्धा किंवा पोस्ट कोविड नंतर येणारे कॉम्प्लिकेशन जे आहे ते सुद्धा आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी आयुष्य ट्रीटमेंटद्वारे होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटद्वारे हाताळू शकतो. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. डॉक्टर निखत मैडम, आपको मेरा अगला प्रश्न है. नमस्कार. इसी धरती पर जब हम कह रहे हैं कि आयुर्वेद का पोस्ट कोविड रिहेबिलिटेशन में बहुत अच्छा कार्य दिख रहा है, होम्योपैथी का दिख रहा है, वैसे यूनानी से भी हमें बहुत सारी अपेक्षाएं हैं. आप क्या कह सकते हैं इस बारे में? जी मैम, फर्स्ट ऑफ ऑल with the permission of respected chairperson and co-chairperson and trying to saying the answer.
जब भी हम यूनानी सिस्टम की बात करेंगे पोस्ट कोविड के लिए, तो वी विल मेजरली डिस्ट्रीब्यूट दी डाइट एंड लाइफस्टाइल एंड मेडिसिनल पार्ट. And especially what we are saying after post-COVID management, that pneumonitic changes in lungs, and then anemic, general weakness, liver toxicity is appearing. So we should have to be majorly use the Unani medicine like organoprotective, especially like lungs protective and liver protective, and to treat this some anemia, we are using some kind of Khamira to boost the immunity. तो 2-3 चीजों को हमको इसमें खास ख्याल रखना है कि डाइट एंड लाइफस्टाइल आफ्टर कोविड रिकवरी एंड द मेडिसिनल पार्ट टू बूस्ट द इम्यूनिटी, ऑर्गेनोप्रोटेक्टिव, एनीमिया, जनरल वीकनेस एंड थ्रोम्बोलाइटिक मेडिसिन इन यूनानी सिस्टम, एंड especially the psychological part of the patient, which is majorly disturbed during the COVID management and before and after that. So we should be very careful about this. So this is the line of treatment in Unani system. धन्यवाद मैडम. ये तो सब हो गया कि जब कोविड है या जो भी कोई बीमारी है उसमें हम ट्रीटमेंट क्या दे या मेडिसिन क्या दे. हमारा हमेशा फोकस मेडिसिन पे रहता है, पर ऐसी एक और चिकित्सा प्रणाली जो है बहुत ही प्रथितयश प्रणाली है जो मेडिसिन के बगैर भी हमें ट्रीटमेंट दे सकती है, और वो है एक्यूपंक्चर चिकित्सा प्रणाली. लोहिया सर, मैं आपसे प्रश्न पूछना चाहूंगी कि एक्यूपंक्चर का इम्युनिटी में क्या रोल है और कोविड ट्रीटमेंट में विशेष करके क्या रोल है? मराठीत बोलू की हिंदीत? सर तुम्ही कशीही बॅटिंग करा, छानच कराल. कोविड मध्ये 3 गोष्टीचा विचार करतो आपण ॲक्युपंक्चर मध्ये. नंबर 1, पेशंटची प्रतिकारशक्ती वाढवणे, हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि सगळ्यात पॅथीत कॉमन आहे. प्रतिकारशक्ती वाढवली तर मुळात कोविड होण्याची शक्यता कमी असते. दुसरं, कोविडचा इफेक्ट ॲक्युपंक्चर मध्ये असे बरेच पॉइंट आहेत ज्यामुळे आपण पेशंटची प्रतिकारशक्ती वाढवू शकतो. आणि याच्यात ॲक्युप्रेशर जी पद्धत आहे ती पेशंट ठराविक पॉइंटला फक्त दाब देऊन पेशंट स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवू शकतो. काही त्या पॉइंटला मुगाचा किंवा ज्वारीचा दाणा चिटकवला आणि त्याच्यावर दिवसात 2-3 वेळेला प्रत्येक वेळी 1-1 मिनिट जर ॲक्युप्रेशर केलं तर त्याच्याने प्रतिकारशक्ती वाढते. नंबर 2, कोविडचा मुख्य इफेक्ट जो होत असतो हा लंगवर होत असतो. तर लंगवर इफेक्ट होऊ नये म्हणून किंवा झाल्यानंतर लंग नीट होण्यासाठी आपण असे काही पॉइंट आहेत ज्याच्यामुळे लंगची ऊर्जा वाढवतो, आपण लंगची एनर्जी वाढवतो. त्याच्यामुळे लंगला कॉम्प्लिकेशन झालं असेल तरी ते नीट होऊ शकतं. याच्या व्यतिरिक्त अकॉर्डिंग टू ॲक्युपंक्चर पुढचे जे कॉम्प्लिकेशन होतात लंग सोडून ते लिव्हर आणि स्प्लीनवर होतात. स्प्लीनवर झालं तर पेशंटची भूक कमी होते आणि अन्नाची चव जाते, आणि लिव्हरवर झालं तर उलट्या होतात, ॲसिडिटी होते, पेशंट हा इरिटेबल होतो. तर त्या कॉम्प्लिकेशनमध्ये सुद्धा आपण लिव्हर आणि स्प्लीनची ऊर्जा वाढवू शकतो ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चरने, आणि ते टाळू शकतो. एकंदरीत कोविडमध्ये ॲक्युपंक्चरचा खूप चांगला रोल आहे. धन्यवाद सर. आणि खरोखरच आपण स्वतः आपली चिकित्सा करू शकतो हे अतिशय चांगलं आहे, कारण आपण स्वतः इम्युनिटी वाढवणं म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती आपणच कशी वाढवू शकतो याविषयीचाच हा अभ्यास आहे. पुढचा माझा प्रश्न आहे डॉक्टर पिटकर मॅडमना. मॅडम, जेव्हा आपण म्हणतो की कोविड एकदा म्हणजे कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली की आपण होम क्वारंटाईन करतोय, आणि या होम क्वारंटाईन काळामध्ये आयुर्वेदाचा जे पथ्यापथ्य आहे किंवा दिनचर्या आहे हे फार महत्वाचा सहभाग प्ले करते. तर याविषयी तुम्ही काय सांगाल मॅडम? सर्वप्रथम खूपच छान प्रश्न आहे, कारण आपलं जास्त फोकस हा नेहमी औषधं घेणं याच्यावरती असतो. आणि मी स्वतः खूप दिनचर्या, ऋतुचर्या किंवा आयुर्वेदाने जो स्वस्थ वृत्त हा भाग मांडलेला आहे की स्वस्थ व्यक्तीच पहिला स्वतःच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं. हे बराचसा 70% हा असिम्प्टमॅटिक पेशंट आहे, किंवा बरेचसे लोक असे आहेत की ज्यांना माहीतच नाहीये की आपल्याला इन्फेक्शन झालेलं आहे आणि त्यांना काहीच सिम्पटम्स नाही. तर अशा ह्या स्टेजला जर त्यांनी साधे साधे जे आयुर्वेदाचे नियम आहेत, होम क्वारंटाईन असताना अगदी महत्वाचं म्हणजे की संध्याकाळचं जेवण लवकर घेणं, 7-7:30च्या आत संध्याकाळचं जेवण घेणं, ही एक स्टेप जरी केली तरी त्यांचं अन्न व्यवस्थित पचणार आहे. आणि अन्न नीट पचलं तर आमदोष तयार होणार नाही, जो आमदोष या सगळ्या जीवाणूंच्या वाढीचा बेसिस आहे. तर त्याच्यामुळे एक साधीशी गोष्ट आहे की लवकर जेवण सूर्यास्ताच्या आसपास. त्यानंतर पाणी जे आहे ते खूप प्रमाणात सारखं अनावश्यक पाणी न पित राहणं, कारण पाणी नीट पचलं नाही तरी पण आमदोष तयार होणार आहे.
त्याच्यामुळे कोमट पाण्याचा किंवा ज्याच्यामध्ये सुंठ, लवंग, मिरी असा एखादा मसाल्याचा पदार्थ टाकून उकळलेलं सिद्ध जल, ज्याला आपण आयुर्वेदात म्हणतो, तर असं पाणी पिणं जर घरातल्या सगळ्यांनीच हे केलं, त्याच्याबरोबर वाफारा घेणं किंवा औषधी वस्तू टाकलेल्या वस्तूची स्टीम घेणं, सकाळी लवकर वेळेवरती उठणं आणि म्हणजे सूर्योदयाच्या आधी उठणं, ह्या काही आयुर्वेदातल्या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या मिनिमम तरी आपण जर पाळल्या तर एकूणच ह्याचं प्रमाण जे वाढतंय त्याला आपण आटोक्यात आणू शकतो. आणि दुसरी गोष्ट की ज्यांना होम क्वारंटाईन जे रुग्ण आहेत त्यांनी फक्त औषधं न घेता योग आहे, दिनचर्या आहे, ह्याचे हे सोपे सोपे नियम, पचायला हलका आहार घेणं जो आपल्याला सहजपणे पचेल, मुगाचं वरण आहे, मुगाची खिचडी आहे, मऊ भात आहे, अशा प्रकारचा हलका आहार जो आपल्याला सहज पचेल असा घेणं, आणि मसाल्याच्या पदार्थांचा योग्य प्रमाणात वापर, म्हणजे एखाद्याची पित्ताची प्रकृती असेल तर त्यांनी सुंठ, लवंग, मिरी न घेता धने वापरू शकतो. अशा प्रकारे आपल्या वैद्याचा सल्ला घेऊन योग्य तो आहार असं जर घेतलं तर लवकर ते या गोष्टीतून बाहेर पडू शकतात आणि ज्यांना झालेलं नाहीये त्यांना ते मुळामध्ये ते इन्फेक्शन होणारच नाही, अशी व्यवस्था आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून करू शकतो. आयुर्वेद व्यासपीठ या संस्थेने एप्रिल महिन्यापासूनच महाराष्ट्राच्या 22 ते 23 जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे स्वस्थ वृत्तावरती प्रबोधन हे मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे आणि हे सांगताना मला खूप अभिमान वाटतो. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आणि खरोखर जर आपण पथ्य पालन केलं तर आपल्याला पुढे होणारे जे रोग आहेत त्यांना आपण निश्चितच दूर ठेवू शकतो. त्यामुळे हे फारच मोलाचं मार्गदर्शन आहे. याच प्रकारचं मार्गदर्शन मला डॉक्टर जवाहर शहा जे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत त्यांच्याकडून सुद्धा हवंय की होम क्वारंटाईन आहे किंवा जे असिम्प्टमॅटिक आहेत त्यांनी काही लाईफस्टाईल मध्ये किंवा ह्याच्यामध्ये होमिओपॅथीनुसार काही चेंजेस केले पाहिजेत का सर? Madam, thank you very much. See, basically homeopathy is dependent on symptoms, and if we are able to give the right medicine, the disease doesn't progress even one step further. And this is what I believe, and what Dr. Manoj said, I would like to go one step beyond that. If we give constitutional medicine immediately after the COVID effect, we have treated many cases and it literally helps the person to recover completely and all the complications can be avoided. So constitutional medicine. Second point, which I would like to say, in homeopathy, we have wonderful medicine for depression. So every area, and we have got more than 800 medicine works actually on depression cases. And we have to find out the right medicine. So at every stage and every case which we study and go into the details of all those finer points, and based on these finer points we prescribe the medicine. So once this constitutional medicine is given after the acute phase, the chances of complications, side effects and the other things are minimized. That is what we have seen. Thank you, sir, Dr. Jawahar Shah. Also, Dr. Nikhat madam expressed her views that post-COVID rehabilitation lifestyle plays a very important role in Unani treatment. My similar question is to Dr. Mohammad Nasir, sir. Sir, my question is, in home quarantine and post-COVID rehabilitation, how will Unani play a role, and especially in terms of lifestyle and diet? Yeah, thank you, ma'am. Mostly we target the patients for prevention aspect. Patients should not be get infected. तो ऐसे पेशेंट्स, ऐसे लोगों में जो क्वारंटाइन में हैं और उनमें डिसीज़ की सीवियरिटी ना हो, डिसीज़ के सिम्टम्स डेवलप ना हो, इसके लिए यूनानी मेडिसिन में कंसेप्ट है प्रिवेंशन ऑफ हरारत गरीजिया, एन इनेट हीट इन द बॉडी, एंड कंसेप्ट ऑफ तबीयत. ये दो चीज़ें हैं जो इम्यूनिटी से कोरिलेट होती हैं और इन चीज़ों की प्रिवेंशन के लिए यूनानी में सर्टेन थेरापीज़ और सर्टेन मेडिकेशंस और सब कुछ रेजिमेंट्स प्रिस्क्राइब्ड हैं. उनका ख्याल करते हुए और उनका उपयोग करते हुए हम क्वारंटाइन के पेशेंट्स को बहुत हद तक बचा सकते हैं और उनकी इम्यूनिटी को बूस्ट कर सकते हैं. जिसमें मिसाल के तौर पर फॉर एग्जांपल हम देखें तो कुछ डाइट हैं जिनका इस्तेमाल किया जा सकता है. जैसे कलौंजी है जो निगेला सटाइवा एक प्लांट है, उसका इस्तेमाल जो है वो बहुत अच्छा है. उसकी साइंटिफिक स्टडीज़ भी हैं. इवन जो अभी रिसेंटली फ्यू ईयर्स अर्ली जो एक कोरोना वायरस, सार्स कोरोना वायरस हुआ था, उसका एपिडेमिक हुआ था, उसमें भी इसकी स्टडी की गई है. कलौंजी की एंटीवायरल एक्टिविटी उस
कोरोना वायरस 1 पर बहुत अच्छी थी। तो इस तरह की मेडिसिन को जिसके सपोर्टिंग साइंटिफिक डेटा भी अवेलेबल हैं, हम उनको इस्तेमाल कर सकते हैं। तो पेशेंट्स को सिम्टम्स डेवलप होने में और फर्दर पेशेंट की कंडीशन वर्स ना हो और इन्फेक्शन ना हो, इसके लिए हम यूज़ कर सकते हैं। उसके अलावा कुछ मेडिसिन हैं, जैसे यूनानी में खमीरा मरवारिद है, जिस पर CCREM सेंट्रल काउंसिल फॉर रिसर्च इन यूनानी मेडिसिन, इसने अभी कुछ पॉपुलेशन बेस्ड प्रिवेंशन स्टडी भी की है और कुछ क्लिनिकल ट्रायल्स भी, इंटरनेशनल स्टडी भी स्टार्ट हुई हैं। तो इन चीज़ों का इस्तेमाल कर सकते हैं और इसके अच्छे रिजल्ट्स हमने देखे हैं और कुछ दिनों में ये डेटा भी सामने आ जाएगा। Aparna ma'am, I just want to add to Dr. Yasir. Apart from these studies in lifestyle, actually we are very careful. We should very careful about the asbab-e-sitta zaruriya. This is term used in Unani system. These are the 6 essential factors, which is concerned about the air, which is concerned about the diet and the water or water intake or liquid what you are taking on daily basis, mental and physical movement and rest, and the other one bowel regulation. So these are very important 6 factors. If we precaution before and even after, if we advise to the patient, so most probably we can prevent the disease, as well as even post-COVID condition, we can very soon we can recover from these kind of complications if we maintain our lifestyle by these 6 essential factors. Thank you. Thank you, Dr. Nasir and Dr. Nikhat. You have given a very valuable contribution of Unani in treatment and post-COVID rehabilitation of in Ayush. I think this will be can be further enhanced with proper research. And so my next question is to Dr. Naveen Pavaskar sir. Dr. Naveen Pavaskar, मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की आपण बरंच बोलतोय की रिसर्च करायला हवा किंवा रिसर्च बेस्ड मेडिसिन आपण इंट्रोड्यूस करायचे. लहान सरांनी स्टँडर्ड SOPs सांगितले की माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर मध्ये ॲलोपॅथीमध्ये प्रोटोकॉल्स आहेत. तर हे सर्व शक्य आहे ते आपल्या रिसर्चमुळे. तर आयुष डॉक्टर्स हे जे काम करतात, आता कितीतरी डॉक्टरनी क्लिनिक्स मध्ये काम केलं, तर ते रिसर्च बेस्ड आपण कसं पुढे आणू शकतो, काय मार्गदर्शन कराल डॉक्टर पावसकर? हॅलो, आवाज येतो? हॅलो सर, तुमचा आवाज नाही येत आहे. हॅलो, आता येतोय का आवाज? हा, थोडा येतोय, पण व्हॉल्यूम मोठा केला तर बरं होईल. हॅलो हॅलो, हा हा, बोला सर. हा, तर रिसर्च इज अन ऑनगोइंग प्रोसेस आणि दॅट इज वाय वी आर एनकरेजिंग थ्रू इम्युनिटी क्लिनिक्स. The first stage that any clinician can do is to collect standard information related to the patient, his disease severity, and the outcome of the treatment. So when through immunity clinics, the first thing that we are trying to do in the Ayush systems of medicine is to collect this primary information. ज्याला आपण मूलभूत इन्फॉर्मेशन म्हणतो, ती इन्फॉर्मेशन पहिली कलेक्ट करणं आणि ती इन्फॉर्मेशन प्रोसेस करून त्याच्यामधनं जे इन्साइट्स मिळतात, त्याच्यामधनं काय आपलं, कारण कुठली ट्रीटमेंट परफेक्ट नसते, ती आपण पेशंटला जेव्हा देतो त्याच्या आउटकम्स वरनं आपण ठरवतो की ही ट्रीटमेंट किती व्यवस्थित चालली किंवा याच्यात काय चांगलं होतं आणि काय नाही. बरं, हा प्रोसेस आहे, ह्याला काही एंड पॉइंट नाही आहे. हे सतत फिल्टर करून इन्फॉर्मेशन त्याच्यातनं घेऊन जी इन्साइट निर्माण होते, त्या इन्साइट मधनं आपल्याला एव्हिडन्स मिळतो आणि त्या एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. याच्यातनं 2 गोष्टी अचीव्ह होतील. एक तर ती ट्रीटमेंटला एव्हिडन्स असेल, प्रूफ असेल. दुसरं, ती ट्रीटमेंट सेफ असेल. आणि तिसरं, त्याच्यामध्ये डॉक्टरांना इन्साइट्स असेल की ही ट्रीटमेंट कधी सुरू करावी, ती किती दिवस वापरावी आणि ती मिनिमम बेसिसवरती कशी आपल्याला हाताळता येईल. त्याच्यामुळे जे साईड इफेक्ट्स असतात किंवा त्याच्यामुळे जे होणारे दुष्परिणाम होतात त्याच्यावरही आपल्याला लक्ष ठेवता. म्हणून एव्हिडन्स बेस्ड करण्यासाठी डेटा जमा करणं गरजेचं आहे आणि ते आता आम्ही इम्युनिटी क्लिनिक्सच्या थ्रू सुरू करतोय. त्यामुळे प्रत्येक क्लिनिशियननी याच्यामध्ये आपला सहभाग देऊ शकतो. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर पावसकर. अतिशय बरोबर सांगितलं की रिसर्च जे आहे ते आपल्या डेटावर बेस्ड असतं आणि तो डेटा योग्य मिळणं हे, जसं मगाशी डॉक्टर संजय लोंढे सरांनी सांगितलं की एक प्रश्नावली तयार करतो आपण आणि त्या प्रश्नावलीच्या आधारे मग पुढे जाऊन आपण जेव्हा काम करणार आहोत किंवा ह्याच्या नंतरही आपल्याला पुढे बरंच काम करायचंय, कारण हा डिसीज हा इथेच थांबणारा नाहीये. त्यामुळे पुढे जाऊन या डेटाचं सर्व आपल्याला मार्गदर्शन होणार आहे. डॉक्टर घोलप सर, डॉक्टर सुभाष घोलप सर, मला तुम्हाला पुढचा प्रश्न आहे. सर, NHM मध्ये
जेव्हा आपण म्हणतोय की इम्युनिटी क्लिनिक्स आपण डॉक्टर्सना अलाव करतोय सुरू करायला, डॉक्टर सुरू करतात त्यांच्या क्लिनिक्समध्ये, तर NHM मध्ये आयुष ट्रीटमेंट कोविडसाठी होत आहेत का सध्या, काय सांगताय? धन्यवाद अपर्णा मॅडम, खूप चांगला प्रश्न विचारला. पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जे स्ट्रक्चर आहे त्याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो मॅडम. त्यामध्ये आपल्याकडे 261 आयुष विंग्स काम करत आहेत. 34 जिल्ह्यामध्ये प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटलला SDH म्हणजे उपजिल्हा रुग्णालय, त्यानंतर ग्रामीण रुग्णालय तसेच स्त्री रुग्णालय या ठिकाणी हे 261 आयुष विंग्स काम करतात. त्या ठिकाणी आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी यांचे डॉक्टर्स आहेत, प्लस योगाचे पण योग प्रशिक्षक काम करत आहेत. आणि या सर्व ठिकाणी तिन्ही पॅथीचे उपचार दिले जातात. दुसरा भाग असा आहे की आपल्याकडे 462 आयुर्वेदिक डिस्पेन्सरीज आहेत आणि 24 युनानी डिस्पेन्सरीज आहेत. 462 आयुर्वेदिक डिस्पेन्सरीमध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट आणि युनानीमध्ये युनानी स्पेसिफिकली दिली जाते. आता हा स्ट्रक्चर सोडला तर आयुष ॲडव्हायझरी, पहिली आयुष ॲडव्हायझरी आयुष मिनिस्ट्रीकडून पारित झालेली 6 मार्च 2020 मध्ये. त्यानंतर टास्क फोर्सनी आपली ॲडव्हायझरी फर्स्ट ॲडव्हायझरी काढली 10 जूनला. त्यानंतर इमिजिएटली ग्राम विकास विभागाने एक पत्र काढलेलं, त्या अनुषंगाने संशमनी वटी आणि आर्सेनिकम अल्बम याचा प्रतिबंधात्मक स्वरूपात वापर करण्यासाठी, खरेदी करण्यासाठी एक पत्र निर्मित केलं. त्या अनुषंगाने सर्व जिल्ह्यामध्ये म्हणजे बहुतांशी जिल्ह्यामध्ये खरेदी प्रक्रिया चालू आहे. दुसरा भाग पब्लिक हेल्थने आमचे आदरणीय कमिशनर सर त्यांच्या माध्यमातून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र निर्मित केलं. त्यामध्ये स्थानिक स्तरावर त्यांना काही अधिकार दिलेले आहेत, तिथे स्थानिक स्तरावर काही निधी पण उपलब्ध करून दिलेला आहे. त्या निधीमधून जी पहिली ॲडव्हायझरी टास्क फोर्सच्या माध्यमातून निघालेली आहे त्यामध्ये जी प्रतिबंधात्मक स्वरूपातली आयुष औषधी खरेदी करण्यासाठी परवानगी दिली, ती प्रक्रिया जिल्हा स्तरावर चालू आहे. पुढचा भाग असा आहे की आयुष मंत्रालयामध्ये पण आम्ही कॉरेस्पॉन्डन्स केलेला आहे, तिथेही आम्ही अतिरिक्त निधीची मागणी केली आहे आणि ती प्रक्रिया आता चालू आहे. तर NHM मध्ये आयुष ॲडव्हायझरीच्या अनुषंगाने आणि प्रतिबंधात्मक स्वरूपामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम चाललं आणि याच्या पुढे पण चालत राहील. धन्यवाद मॅडम. थँक्यू. धन्यवाद सर. आणि ह्याच्यामुळे सामान्यातील सामान्य जनतेला आपण इम्युनिटी क्लिनिक्समध्ये सहभागी करून त्यांच्यापर्यंत आपला उद्देश हाच आहे की प्रत्येक माणसाला, प्रत्येक भारतीयाला आपण ह्या आयुषचा फायदा कसा करून देऊ, ह्याच्यासाठी हे अतिशय सुंदर तुमचं काय म्हणतो आपण की स्टँडर्ड स्टेप्स आहेत ज्याच्यामुळे प्रत्येक माणसाला आपण इम्युनिटीसाठी औषधोपचार आणि त्याला कोणीही वंचित राहणार नाही, यासाठी अतिशय सुंदर असं हे काम आहे. डॉक्टर कटके मॅडम, फार महत्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आज कोविडमध्ये आपण प्रत्येक स्तरातल्या माणसाला, अगदी 60च्या वर आहेत किंवा 50च्या वर आहेत, लहान मुलं आहेत, सगळ्यांना ॲडव्हायझरीज आहेत. पण एक फार महत्वाचा गट आहे तो म्हणजे प्रेग्नंट वुमन आहेत. त्या प्रेग्नंट वुमनसाठी ह्या कोविडमध्ये काय काळजी घेतली पाहिजे, प्रिव्हेन्शनसाठी सुद्धा, आणि समजा जर झालं तर त्यासाठी काय सांगाल? थँक्यू अपर्णा, चांगला प्रश्न आहे. खरं तर प्रेग्नंट लेडीजला 2 प्रकारे काळजी घेणं फार महत्वाचं आहे, कारण प्रेग्नन्सीमध्ये इम्युनिटी कमी झालेली असते. पण सुदैवाची अशी गोष्ट आहे की याच्यामध्ये कोविडमध्ये आपण जर बघितलं तर ड्युरिंग प्रेग्नन्सी तेवढा कॉम्प्लिकेशन रेट हा स्टडी केल्यानंतर असा आढळून आलेला आहे जगामध्ये. तर प्रिव्हेन्शनसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग आणि फ्रिक्वेंटली जे हात आपले जे स्वच्छ धुणं. आणि प्रेग्नंट लेडींची इम्युनिटी कमी असल्यामुळं त्यांनी सगळ्यात महत्वाचं त्यांच्या आहारावर लक्ष खूप देणं महत्वाचं आहे की ज्याच्यामध्ये प्रथिनेचा जास्त समावेश असणं गरज आहे. व्हिटॅमिन सी, झिंक आणि मिनरल्स, फ्रुट्स ते पण स्वच्छ धुवून घेतलेले असावेत, फळभाज्या खाल्ल्या पाहिजेत. आणि जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांनी मीठ, एग आणि अशा प्रकारे खाणं गरजेचं पण आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जे आता मला वाटतं सगळ्याच स्पीकरनी सांगितलं की आपल्याला रिलॅक्सेशन रेस्ट असली पाहिजे. तर मला असं वाटतं की दुपारी 2 तास त्यांनी झोपलं पाहिजे प्रेग्नंट लेडीजनी. आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी प्रिव्हेन्शन मध्ये आहे की आपलं माइंड जे आहे ते स्टेबल आणि शांत असलं पाहिजे. ते याच्यासाठी आहे की बेसिकली प्रेग्नन्सी किंवा नॉन प्रेग्नंट वुमेन मध्ये जर बॉडीची इम्युनिटी जर आपल्याला व्यवस्थितपणे ठेवायची असेल तर असं म्हणतात की आपण जर समजा शांततेत राहिलं किंवा समजा काही चांगलं म्युझिक ऐकलं, वाचन केलं किंवा ध्यानधारणा केली तर त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये जे आहे न्यूरोट्रान्समीटर्स हे चांगल्या प्रकारे होतात आणि त्याच्याने आपली सर्वांगीण जी आरोग्य आणि शक्ती आहे ती मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक ही सगळी वाढते. तर ह्या गोष्टी झाल्या प्रिव्हेन्शनसाठी. दुसरी महत्वाची गोष्ट आहे जर समजा चुकून झालाही संसर्ग त्याचा तर त्यासाठी मग कॅटेगराईज आहेत त्याच्यामध्ये सिम्पटमॅटिक आहेत, माइल्ड सिम्पटमॅटिक आहेत, मॉडरेट अँड सिव्हिअरली.
जनरली जर आज आपण जगाचं स्टॅटिस्टिक काढलं तर त्याच्यामध्ये माइल्ड सिम्पटमॅटिक असे पेशंट्स आहेत ज्याच्यामध्ये आपण इम्युनिटी बिल्डिंग देतो आणि त्यांना आपण ट्रीटमेंट करण्यासाठी जे काही ट्रीटमेंट चालू आहे ते आपण हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आम्ही जास्त प्रकारे म्हणजे वापरण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये 400 मिलीग्रॅमच्या स्ट्रेंथ मध्ये ट्वाइस अ डे आणि त्याच्यानंतर यू कॅन कंटिन्यू म्हणजे अशा 2-3 रेजिम मध्ये दिलं जातं ते. जर मॉडरेट टू सिव्हिअर असेल तर मग ते फॅविपॅराविर आणि रेमडेसिविर हे ड्रग्स किंवा टॉसिलिझुमेब म्हणजे त्याची क्रिटिकल कंडिशन बघून आपण देतो. पण यात सगळ्यात महत्वाचा जो गोष्ट आहे की ती म्हणजे की आपण बॉडी फ्लुइड बरोबर जास्त डॉक्टरांचा आणि हेल्थ वर्करचा कॉन्टॅक्ट येतो. त्याच्यामुळे त्यांनी जे प्रिकॉशनरी ज्या पीपीई किटच्या ज्या गाईडलाईन्स आहेत ज्या ICMR WHO यांनी दिलेल्या आहेत त्या वापरणं अतिशय गरजेचे आहेत. जसे आपण पेशंटला केअर म्हणतो तसं हेल्थ केअर, कारण लेबर वॉर्डमध्ये डिलिव्हरी करताना म्हणजे ब्लड आहे, एमनॅटिक फ्लुइड आहे, त्यांचे एंडोट्रिकियल सिक्रिशन्स आहेत, मग सीझर करायचं असेल तर अॅनेस्थेटिक्स त्यांनी इंट्युबेट करताना, तर ह्या प्रिकॉशन्स त्यांच्यासाठी फार महत्वाचे आहेत. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की कॉर्ड क्लॅम्पिंग कधी करायचं. तर जगामध्ये 2 स्कूल ऑफ थॉट आहेत की म्हणजे अमेरिकन म्हणतात इमिजिएटली करा, रॉयल कॉलेज म्हणतं त्यांच्या ब्रिटिशर्सच्या UKच्या गाईडलाईन्स आहेत की 1 मिनिट नंतर करा. तर ती एक काळजी आपण घेतली पाहिजे. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची की आफ्टर डिलिव्हरी ब्रेस्ट फिडिंग करणं. जर समजा कोविड पेशंट असेल तर तुम्ही कशी कराल, हा प्रामुख्याने सगळ्यांचा एक प्रश्न असतो. तर ब्रेस्ट फिडिंग करायला पाहिजे कारण आतापर्यंत तो काही ट्रान्समिट झालेला नाही आणि त्याचा बेनिफिट त्या बाळाला मिळतो. पण ते करत असताना हायजीन ऑफ द पेशंट इज इम्पॉर्टंट आहे की ज्याच्यामध्ये मास्क लावलं पाहिजे, सॅनिटाईज केलं पाहिजे, ब्रेस्ट साईड क्लीन केली पाहिजे. किंवा जर समजा क्लोज घ्यायचंच नसेल आपल्याला बेबीला तर एक्सप्रेस मिल्क तुम्ही हाताने काढू शकता किंवा ब्रेस्ट पंपने काढू शकता. पण हा जो ब्रेस्ट पंप यूज केला जातो तो एक्सक्लुझिव्ह त्याच पेशंटसाठी असला पाहिजे. असा नाही की ह्या पेशंटचा काढला आणि त्या पेशंटला घातला. तर तो तसा न करता आपण ते ब्रेस्ट फिडिंग दिलं पाहिजे आणि गरज असेल तेव्हा अँटीबायोटिक्स आणि याचा वापर केला पाहिजे असं मला असं वाटतं. तर अशा प्रकारे जर आपण काळजी घेतली तर चांगलंच आहे. धन्यवाद मॅडम. अतिशय सुसूत्रपणे तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे प्रिव्हेन्शनसाठी सुद्धा. आणि जर कोविड झाला प्रेग्नंट पेशंट्समध्ये तर काय प्रोटोकॉल्स असले पाहिजे, अगदी योग्य मार्गदर्शन केलं. आणि महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला की मनातलं भीती न बाळगणं हे फार महत्वाचं आहे. त्या गर्भिणीचं मन प्रसन्न ठेवणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या सर्वांचं सुद्धा मन प्रसन्न असणं फार महत्वाचं आहे. कारण आयुष टास्क फोर्स आहे किंवा जे डॉक्टर्स आहेत आज सतत लढा देत आहेत आणि प्रत्येकामध्ये कुठे ना कुठेतरी कधीतरी मरगळ येऊ शकते. तर ही मरगळ येऊ नये म्हणून जास्तीत जास्त डॉक्टर्सना सुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे. धन्यवाद मॅडम. माझा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर निरगुडे सरांना. डॉक्टर निरगुडे सर, मगाशी आपण पोस्ट कोविड रिहॅबिलिटेशन विषयी अतिशय सुंदर मार्गदर्शन डॉक्टर HB सिंग सरांनी केलं. त्याच्या आधी येऊन मला असं तुम्हाला विचारायचंय की माइल्ड आणि मॉडरेट जे ट्रीटमेंट आहे कोविडमध्ये आयुर्वेदामध्ये ती आपण कशी करू शकतो? छान प्रश्न आहे मॅडम, थँक्यू. बेसिकली आपण समाजामध्ये पाहतोय आज. सर तुमचा आवाज थोडा मोठा करा, व्हॉल्यूम. येतोय मॅडम आवाज? आवाज येतोय मॅडम? हॅलो. हो सर. 70 ते 80% पर्यंत आज माइल्ड आणि मॉडरेट सिम्पटोमॅटिक पेशंट्स आहेत मॅडम. आणि त्या कंडिशन्स मध्ये आपण आयुष या सिस्टीम थ्रू काय देऊ शकतो हा मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आपण पूर्वीपासून आयुर्वेदाचं जे काही प्रयोजन आहे स्वस्थस्य स्वस्थ रक्षण मातृस्य विकार प्रशमन, त्याच्यामध्ये जे काही असिम्पटोमॅटिक पेशंट्स आहेत आणि माइल्ड सिम्पटमचे पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये आपण आयुर्वेदाचे जे मूलभूत सिद्धांत आहेत त्यांच्यातून आपण त्याची चिकित्सा करू शकतो. ज्याच्यामध्ये अगदी दिनचर्येपासूनचा जो विषय पिटकर मॅडमनी सुंदररित्या सांगितलेला आहे त्याच्यामध्ये प्राणायाम असेल, सूर्यनमस्कार असतील, योगासने असेल किंवा अर्ली मॉर्निंग राईज असेल आणि लेट नाईट जागरण नको आणि लवकर जेवण करणे, ह्या सगळ्या जे काही गोष्टी आहेत त्या माइल्ड सिम्पटम्स असणाऱ्या पेशंटनी आणि मॉडरेट सिम्पटम असणाऱ्या पेशंटनी सुद्धा सुरू करायला चालू करणं गरजेचं आहे. काही ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स मध्ये आयुर्वेदामध्ये जसे रसायन चिकित्सा जसं सांगितलं रिहॅबिलिटेशन मध्ये अपुनर्भूत चिकित्सा म्हणून अगदी माइल्ड आणि असिम्पटोमॅटिक पेशंटला सुद्धा आपण देऊ शकतो. त्याच्यामध्ये च्यवनप्राश रसायन वापरावं असं आयुषनं सेंट्रल आयुषनं आधीच डायरेक्शन दिलेले आहेत. अगस्त्य हरितकी रसायन असेल आणि सगळ्यात महत्वाचं जे अप्पर रिस्पायरेटरी सिम्पटम्स आहेत जे लंगला आपण टार्गेट करून यूज करतो तर त्याच्यामध्ये त्रिकटू म्हणून जे आयुर्वेदामध्ये सांगितलेले सुंठ मिरे पिंपी
यांचा उपयोग आपण रेग्युलरली आयुष काढ्यामध्ये पण करतो. तुळशीसारखे किंवा हरिद्रासारखे द्रव्य आहेत. तर सुंठमिरे पिंपळीपासून बनवलेलं त्रिकटू किंवा दशमूल त्रिकटू कषाय आहे, या दोन्हीचा आपण चांगल्या पद्धतीने या दोन्ही पद्धतीच्या पेशंट्स मध्ये वापर करू शकतो. त्याचबद्दल बरोबर काउन्सिलिंग हा पार्ट फार महत्वाचा आहे, ज्याच्यामुळे की अँझायटी, फिअर आणि डिप्रेशन ह्या गोष्टी ज्या माइल्ड आणि मॉडरेट पेशंट्स मध्ये सिव्हिअर असतात त्या कंडिशन्स टॅकल आउट करणे आणि त्याच्या दृष्टिकोनातून त्यांना काउन्सिल करणे हा एक त्याच्या अनुषंगाने चांगला पार्ट आहे. त्याच्यामुळं तिन्ही पद्धतीवर आपल्याला याच्यावर काम करता येतं. एक तर दिनचर्या पालन करणे, रेग्युलराइज मध्ये सूर्यनमस्कारासारखे किंवा योगासनासारखे किंवा प्राणायामासारखे, ज्याच्यानं तुमची आत्मविश्वास आणि इम्युनिटी वाढेल अशा पद्धतीचे व्यायाम करणे. त्याच्यानंतर ते आहार जे काही प्राकृत आहार सांगितले, पथ्य आहार सांगितले ते घेणे आणि त्याच्यानंतर मेडिकेशन पार्ट आहे. ह्या पार्टमुळे मला वाटतं की हा 70%चा रेशो सुद्धा आपण वाढवू शकतो. आणि जसं चेअरमन सरांनी म्हणले की आपल्याला क्रिटिकल फेज मध्ये पेशंटला लँड होऊच द्यायचं नाही, सायटोकाइन्स डाऊन येण्याच्या आधीच आपल्याला त्यांना प्रिव्हेंट करायचं. तर मला वाटतं की आयुर्वेद सिस्टीम ऑफ मेडिसिन यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करते आणि आपण पण त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं ट्रीटमेंट प्रोटोकॉल फॉलो केला पाहिजे. थँक्यू मॅडम. धन्यवाद सर. अतिशय छान मार्गदर्शन केले आणि वारंवार आपल्याला हेच समोर येते की आपली जी दिनचर्या आहे, ऋतुचर्या आहे, म्हणजे स्वस्थ वृत्त आहे, हे या कोविडशी लढा देण्यासाठी फार महत्वाचं आहे. जेव्हा आपण म्हणतो की आयुर्वेदामध्ये आणि युनानीमध्ये सुद्धा मगाशी निखात मॅडमने सांगितलं की अतिशय सुंदर लाईफस्टाईल मार्गदर्शन आहे, पाणी कसं प्यायचं आहे किंवा आहार कसा घ्यायचा आहे या सर्वांचं मार्गदर्शन आहे. तसंच मला डॉक्टर जयंत वाकनल्ली सरांना विचारावंसं वाटतं, होमिओपॅथिक फिजिशियन सर, की होमिओपॅथीमध्ये आपण माइल्ड आणि मॉडरेट मध्ये काय ट्रीटमेंट करू शकतो? जसं प्रिव्हेन्शन मध्ये आर्सेनिक अल्बम अतिशय सगळ्यांच्या मुखोद्गत झालेला आहे. प्रत्येक माणसाला माहिती आहे की आर्सेनिक अल्बम हे प्रिव्हेंटिव्ह आहे. तसंच जर झालं तर आपण माइल्ड आणि मॉडरेट पेशंट्स मध्ये काय ट्रीटमेंट देऊ शकतो? थँक्यू मॅडम. पण ऍक्च्युअली आर्सेनिक हे बहुतेक सगळ्यांनाच उपयोगी पडत आहे आणि खूपच त्याच्याने प्रिव्हेन्शन असं झालेलं आहे. पण समजा काही सिम्पटम्स यायला लागले आणि काही ह्याच्यात, तर आम्ही ब्रायनिया हे सेकंड औषध जे आहे त्याच्याने खूपच फरक आम्हाला वाटतो आणि त्याच्याने बहुतेक सिम्पटम्स कंट्रोल होतात. मॉडरेट ह्याच्यात सुद्धा डॉक्टर आमचे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जे काही औषधं सांगितलेली आहे, जसं कॅम्फोरा आहे आणि फेरमफॉस आहे, अशी काही इतर औषधं आहेत आणि त्याच्याने कंट्रोल करता येतं. तेव्हा होमिओपॅथीमध्ये तसं काही काळजी करण्यासारखं काही नसतं. फक्त होमिओपॅथीला पोटेन्सीचा जरा लोकांना जरा हे असतं, होमिओपॅथिक डॉक्टर जरा काळजी, तर त्यांनी बहुतेक त्यांचं पोटेन्सी त्यांनी डिसाईड करायला पाहिजे आणि कधी डोसेस कसे द्यायचे ते त्यांनी डिसाईड करायला पाहिजे. फ्रिक्वेन्सी ऑफ डोसेस आर ऑलवेज इम्पॉर्टंट. तेव्हा ते केलं तर नक्की मॉडरेट आणि माइल्ड कंट्रोल करता येतं. धन्यवाद सर. आणि ह्याच्याच बरोबरीने मला वाटतं होमिओपॅथिक डॉक्टरनी जर डेटा शीट मेंटेन केली या माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर पेशंटची काय ट्रीटमेंट प्रोटोकॉल केले, तर पुन्हा एकदा जसं आयुर्वेदामध्ये आपण स्टँडर्डायझेशनचा विचार करतोय, फार वर्षापासून आहे पण आता तो खूप स्मूथनाईन होतोय, तसंच होमिओपॅथी मध्ये सुद्धा होईल असं मला वाटतं. खूपच छान मार्गदर्शन केलंय. माझा पुढचा प्रश्न आहे लोहिया सरांना. सर, तुम्ही जेव्हा ॲक्युपंक्चर विषयी सांगितलं, ॲक्युप्रेशर विषयी भर दिलात की आपण घरच्या घरी आपण स्वतः काय ट्रीटमेंट करू शकतो विना औषधी, तर जेव्हा कोविड झालाय पण माइल्ड केस आहे किंवा मॉडरेट केस आहे, त्यांनी सुद्धा काही ॲक्युपंक्चरचा किंवा ॲक्युप्रेशरचा फायदा होऊ शकतो का सर? हा, निश्चित होऊ शकतो ना. माइल्ड आणि मॉडरेट मध्ये ॲक्युप्रेशर पेक्षा ॲक्युपंक्चरचा फायदा जास्त होईल. ॲक्युप्रेशर जे आहे ते मेनली प्रिव्हेंटिव्ह म्हणून आहे आणि जर माइल्ड किंवा मॉडरेट असेल तर ॲक्युपंक्चर करणं हे जास्त चांगलं. आपल्याकडे बरेचसे वेगवेगळ्या रिकॉग्नाइज पॅथीचे क्वालिफाईड डॉक्टर ॲक्युपंक्चर करत आहेत आणि ते याच्यावर निश्चित चांगल्या प्रकारे उपचार करू शकतात. धन्यवाद सर. धन्यवाद सर. डॉक्टर लहाने सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे सर की तुम्ही मेन्शन केलं की आयुषला एव्हिडन्स बेस्ड मेडिसिनची गरज आहे, तर गव्हर्नमेंट आयुष प्रॅक्टिशनर्सना काही क्लिनिकल ट्रायल गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये कंडक्ट करायला मान्यता देत आहे का? आता सध्या आपण जे जसं कोहली सरांनी सांगितलं की
आता एक असा चान्स आहे की जेव्हा कुठला आजार नवीन येतो त्या आजारावर ॲलोपॅथीमध्ये आधी उपाय आलेला असतो आणि मग तो आजार येतो. पण कोविड एक असा आजार आहे की त्याच्यामध्ये कुठल्याही पॅथीमध्ये उपाय आलेला नाही आहे आणि आला नसल्यामुळे आपण त्याला जी देतो ट्रीटमेंट ती सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देतो आहे, अँटीव्हायरल वगैरे आपण देतो आहे. तर आता आपल्याकडे जी ट्रीटमेंट आपल्याकडे अवेलेबल आहे ती याच्यामध्ये त्याची ट्रायल करणं गरजेचं आहे. ट्रायल करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने स्पेशल GR काढले आहेत. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी ॲलोपॅथी जरी असेल हॉस्पिटल तरी तिथल्या इथिकल कमिटीने मंजूर केल्यानंतर तिथे आपल्याला त्याचं ट्रायल करता येतं. त्या ट्रायलसाठी लागणारे सगळे प्रोटोकॉल जे आहेत ते आपण पाळले तर ते ट्रायल करणं शक्य आहे. फक्त एकच आहे की आता आपण आतापर्यंत असं नेहमी सांगत आलो आहे की आपल्या आयुषला साईड इफेक्ट नसतात, पण हे आपण प्रूव्ह केलेलं नाही आहे. तसंच आपण आज सांगतोय की आयुषने इम्युनिटी येते, पण इम्युनिटी येते म्हणजे काय, ती कशी मोजायची, किंवा मग त्याच्यासाठी आपण डबल ब्लाइंड स्टडी केला आहे का, की त्यांना एकाला आयुषची औषधं द्या आणि एकाला औषधं देऊ नका, कुणाला दिलेत आणि कुणाला दिले नाहीत हे समजू नये, तशा प्रकारच्या बाटल्या तयार करा आणि त्याच्यावर आपण डबल ब्लाइंड स्टडी करून ज्यांना आपण आयुष्य दिलं आपण इम्युनिटी त्याला पुढे आजार झाला का आणि झाला असेल तर किती % झाला आणि कितीपर्यंत गेला. यासाठी मला असं वाटतं की इतकी मोठी संधी आहे आणि या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे आणि सर्वांनी पुढे जाऊन फार अभ्यासपूर्ण ट्रायल, उगीच माझ्याकडे काढा आहे आणि मग तो काढा घ्यायचा आणि त्याच्यावर जसं आता लोकसभेत सांगितलं गेलं की इतक्या लोकांवर आपण कारवाई करत आहे, त्याचं कारण आहे. कोणी येऊन सांगतं की हे करोना किलर आहे, करोना हिलर आहे, करोना असा आहे, काढाने एकदा घेतला की लगेच एक आले होते काढावाले मध्ये नगरमध्ये काढा घ्या आणि लगेच नीट होऊन जातं. अशा प्रकारचं न करता त्याच्यावर रितसर ट्रायल करून आपण हे जर सिद्ध करू शकलो तर मला असं वाटतं की फार वर्षांनी आलेली जी संधी आहे आपल्या भारतीय या मेडिसिनला, आपण सुरुवातीला सुश्रुताने आपल्याकडं मोतीबिंदूचं ऑपरेशन सुरू केलं, पण त्याच्यानंतर सगळं बाकीचं हे परदेशात झालं. पुन्हा भारतामध्ये अशा प्रकारचे संशोधन सुरू होण्यासाठी ही अतिशय चांगली वेळ आहे आणि सर्वांनी ते करावं. आणि ट्रायल करण्यासाठी फार कठीण नाही आहे, तसा GR आहे, त्या GR नुसार आपण गेलं तर ट्रायल करणं शक्य आहे, ते दोन्हीकडे करता येईल. धन्यवाद सर. म्हणजे ओपन माइंडेडनेस हा प्रत्येकामध्ये आलेला आहे. सुशासनामध्ये आपण आयुषला इन्क्लूड केलेलं आहे आणि त्यानुसार जसं आता डॉक्टर कोहलींनी सुद्धा सांगितलं की निस्वार्थ बुद्धीने आपण जर सेवा दिली आणि त्याच्या व्यवस्थित रिसर्च गाईडलाईन्स केली तर निश्चितच आपल्याला पुढे जाऊन पुढे पण येणारे जे काही कोविडचे परिणाम आहेत त्याच्यावर आपण कसे प्रोटोकॉल्स डिझाईन करू शकतो हे आपल्याला कळू शकेल आणि गव्हर्नमेंटचा पूर्ण सपोर्ट आहे, त्याबद्दल धन्यवाद सर. माझा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर अमित दवे सरांना. डॉक्टर सर आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर आहेत. सर जे कोविड, नमस्कार सर. नमस्कार. जर जे कोविड केअर सेंटर आहे CCC आपण ज्याला म्हणतो त्या लेवलवर काम कसं चालू आहे याविषयी काय सांगाल तुम्ही? कोविड केअर सेंटर्सचं काम जे आहे, आता मी वैयक्तिक खूप काम केलंय पनवेल आणि नवी मुंबई क्षेत्रामध्ये. मी बऱ्याच डॉक्टर्सना अप्रोच झालो. सुरुवातीला थोडंसं हॅझार्ड्स होते परवानगी मिळण्यापासून, कारण ह्या एपिडेमिक ऍक्ट मुळे म्युन्सिपल कमिशनर किंवा त्या लोकल अथॉरिटीजकडे परमिशन्स घ्यायला लागतात आणि त्याच्यामुळे त्या परमिशन्स मिळण्यापासून त्यातल्या जाचक अटींचं पालन करण्यापर्यंत बऱ्याचशा गोष्टी थोड्याशा जाचक वाटल्या. पण शेवटी जसं चेअरमन सरांनी सांगितलं, कोहली सरांनी सांगितलं की जो सेवाभाव किंवा जी सेवावृत्ती पाहिजे, की आपण हे सगळं करतोय हे रुग्ण हितासाठी करतोय आणि आमचं शास्त्र जे आहे हे रुग्णहित लक्षात घेतं. म्हणजे आयुर्वेदाचा प्रथम जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो स्वस्त्यस्य स्वास्थ्य रक्षण आहे. त्याच्यामुळे जे लोककल्याणासाठी जे करायचं तर आम्ही शेवटी पनवेलमधले काही ठराविक, पनवेल पुरतं मी बोलतो की माझं कार्यक्षेत्र पनवेल आहे या कोविड केअर सेंटरमध्ये. तर पनवेल सेंटरमध्ये 4 कोविड केअर सेंटर्स आहेत. आम्ही परमिशन घेतली आणि त्याच्यानंतर असं झालं की शासकीय लेवलवरती जी मदत मिळायला पाहिजे, शासकीय यंत्रणांची जी मदत मिळाली पाहिजे तीही थोडीशी उशिरा मिळत गेली. मग अशा वेळेला आम्ही ठरवलं की नाही, आता उतरलोच मैदानात तर आपण स्वतः उतरायचं, स्वतः डॉफिंग करून औषधं डिस्पेन्स करायला सुरुवात केली. म्हणजे लिटरली
त्या कोविड वॉर्डमध्ये जाऊन स्वतः आवाहन करून पेशंटना, कारण ही ऍड ऑन ट्रीटमेंट आहे, आपल्याला जो GR निघाला ही ऍड ऑन ट्रीटमेंट आहे, अलॉंग विथ ॲलोपॅथिक किंवा त्यांची जी कन्व्हेन्शनल औषधं चालू आहेत त्याच्याबरोबर ही आम्ही औषधं देतोय. त्याच्यामुळे प्रत्येकाला कन्व्हिन्स करायला लागायचं की ही औषधं शासन मान्य औषधं आहेत, हे सगळ्यांना आपल्याला सांगायला लागतं. दुसरा त्याच्यामध्ये असा धोका असतो की इन्फेक्शनचा धोका या टीमला असतो. मग अशा वेळेला आम्ही गुगल टेक्नॉलॉजीचा वापर करून गुगल फॉर्म्स तयार केले. प्रत्येक पेशंटची रोज कॉन्टॅक्टमध्ये येणं म्हणजे आपला स्वतःचा थोडासा धोका वाढवण्यासारखं. मग अशा वेळेला गुगल फॉर्म्स तयार करणं, टेक्नॉलॉजीचा वापर करणं, व्हॉट्सअपच्या माध्यमातून रुग्णाला रोज बघणं, या सगळ्या गोष्टी आम्ही करत राहिलो आणि आतापर्यंत आम्ही जवळजवळ 500 ते 600 रुग्ण पनवेल आणि आजूबाजूला जवळजवळ महिन्याला एवढे रुग्ण होतात आणि खूप चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय आणि पेशंट स्वतःहून फीडबॅक देत आहेत. पेशंट्स बरे झाल्यानंतर पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन साठी सुद्धा आमच्याकडे आता अप्रोच झाले. त्याच्यामुळे खूप चांगला रिस्पॉन्स आहे. फक्त सेवाभाव ठेवला पाहिजे, स्वतः त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे. म्हणजे असं नाही की शासन बोलवेल मग आम्ही येऊ, मग आम्हाला मानधनच मिळालं पाहिजे, हे सगळं न ठेवता कुठेतरी एक वैद्य म्हणून आयुर्वेदाचा काय फ्रंट रनर म्हणून आपण या सगळ्या गोष्टींना लीड घेऊन केलं तर शासनही उद्या या गोष्टी सगळ्या मान्य करून पटापट आपल्याला परमिशन देते. हा माझा वैयक्तिक अनुभव. धन्यवाद सर. आणि खरोखरच आपण म्हणतो की युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. आपण सर्व युनायटेड होऊन निस्वार्थ बुद्धीने एक सेवाभाव जपला तर निश्चितच आपण फार मोठं कार्य आज भारतामध्ये करू शकतो. आज आत्मनिर्भर भारताचं स्वप्न जे आहे ते ह्याच दृष्टीने पुढे होणार आहे. जसं आता लहाने सरांनी सांगितलं की सुश्रुताचार्यांपासून जी आपली परंपरा आहे ती कुठेतरी मध्यंतराच्या काळात कमीपणा किंवा इतर काही निगेटिव्ह गोष्टींमध्ये गेलेलं ते आज पुन्हा आपल्याला कोविडमुळे खूप चांगले दिवस आलेले आहेत असं आपण नक्कीच म्हणू शकतो. आणि जनतेचा भरघोस पाठिंबा आपल्याला मिळतोय हे सुद्धा ह्याच्यामध्ये निश्चित होतंय. माझा एक प्रश्न आहे डॉक्टर महेंद्र चतुर्वेदी सरांना. नमस्कार सर, आप अभी ज्वाइन हुए हैं. नमस्कार सर, डॉक्टर महेंद्र चतुर्वेदी. नमस्कार. नमस्कार जी, आवाज नमस्कार सर. सर मुझे आपसे प्रश्न पूछना है कि आप इस बारे में क्या कहना चाहते हैं. आप बहुत सालों से आयुर्वेद की निरंतर सेवा कर रहे हैं, बहुत सारे सामाजिक कार्यों में और अदर ट्रस्टी मेंबर भी है. आप इस बारे में आप क्या कहना चाहते हैं, मनोगत क्या व्यक्त करना चाहते हैं. नमस्कार डॉक्टर लहाने सर, डॉक्टर कोहली सर, डॉक्टर उदय कुलकर्णी जी, आप सभी का अभिनंदन. आपने मुझे ये मौका दिया यहाँ पर आज उपस्थित होने का. मेरा सवाल एक है कि ये कोविड के इसके अंदर जैसे अभी हम लोग के सोसाइटी के कॉम्प्लेक्स के अंदर लास्ट वीक ही 5 पेशेंट आए हैं उसके अंदर, तो वो एसिम्टोमेटिक है, उनको किसी भी प्रकार का कोई भी उसके अंदर लक्षण नहीं है, लेकिन उनके ऑफिस में जैसे मान लीजिए एक पेशेंट है, उनके ऑफिस में किसी को आया तो ऑफिस वालों ने उनका चेक कराया तो उसके अंदर उनको पॉजिटिव आ गया. अब जैसे ही पॉजिटिव आता है तो वो पॉजिटिव आने पे आदमी में इतनी घबराहट हो जाती है उसके अंदर कि वो सीधे जाके उनके ऑफिस से भी उनको फैसिलिटी है तो वो हॉस्पिटल में एडमिट हो गए, प्राइवेट हॉस्पिटल में. अब प्राइवेट हॉस्पिटल में आयुर्वेदिक ट्रीटमेंट तो हो नहीं सकता है. जब वो उनको पॉजिटिव आया तो मैंने उनको अमृता रिष्ट वगैरह, संशमनी वटी वगैरह है ना, काढ़ा वगैरह वो उनको दिया, लेकिन वो डर के कारण उनकी आवाज में थोड़ा सा लो हो गई. तो उनके मिसेस को डर हुआ तो उन्होंने उनके फैमिली डॉक्टर को कांटेक्ट किया तो उन्होंने HRCT कराया. HRCT में निमोनिया का वो आ गया तो वो और डर गए. तो डर के कारण उनके ऑफिस वालों में, क्योंकि उनकी सुविधा है, वो प्राइवेट हॉस्पिटल में एडमिट हो गए, वहाँ पर आयुर्वेदिक ट्रीटमेंट कर नहीं सकते. तो अब ऐसी परिस्थिति में हम लोग किस तरह से अपना जो बोलते हैं ना एनालिसिस कि आयुर्वेदिक से कैसे रिसर्च या जिस तरह से बोले वो हम लोग कैसे कर सकते हैं, ये परिस्थिति आ रही है तो उसका निराकरण किस तरह से करें. दूसरा एक है, एक बच्चा है 22 साल का, वो अपना फर्दर ग्रेजुएशन के लिए यूरोप जा रहा था. 3 दिन पहले ही उसके अंदर उसके फादर ने सोचा अगर बच्चा वहाँ जाएगा और वहाँ उन लोग ने एयरपोर्ट वगैरह पे पूछा तो उसको परेशानी नहीं होनी चाहिए, और सेफ्टी पर्पस उन्होंने उसका इन्वेस्टिगेशन अपना HRCT कराया. उसका HRCT कराया, 1 दिन बाद में रिपोर्ट आ गई उसको पॉजिटिव है, बच्चे को कोई लक्षण नहीं है, सिर्फ जाने के लिए सेफ्टी ये करा रहा था. अब उसको मैंने भी वही अमृता रिष्ट वगैरह, संशमनी वटी वगैरह और अपना काढ़ा वगैरह दिया है. तो शायद मुझे
उसका कुछ रिपोर्ट वगैरह मिल जाए, क्योंकि वो घर पे ही क्वारंटाइन कर रहा है ना, उसके लिए। तो मेरा यह है कि जब ज़्यादा से ज़्यादा जब भी रिपोर्ट आती है तो सबसे पहले आदमी क्वारंटाइन सेंटर में जाते हैं या हॉस्पिटल में एडमिट होते हैं। तो ऐसी परिस्थिति में हम लोग को आयुर्वेदिक फर्दर ट्रीटमेंट करने में मुश्किल आ रही है। तो उसके लिए क्या उपाय हम लोग कर सकते हैं, यदि कोई डॉक्टर साहब ये बताएं तो। डॉक्टर लहाने सर, आपण काय सांगू शकता, मार्गदर्शन करू शकता त्यांना? सर कोहली सर, आपण काय सांगू शकता? हाँ, देखिए, सबसे पहला तो ओनरशिप उसका होता है चतुर्वेदी साहब जिसके पास में पेशेंट एडमिट है। अगर वो डॉक्टर परमिट करे तो आप बिल्कुल उसको आयुर्वेदिक दवाई दे सकते हैं साथ में। लेकिन सबसे पहली बात यह है कि गवर्नमेंट ने अभी ये रिकॉग्नाइज किया है कि आप माइल्ड सिम्टम्स और एसिम्टोमेटिक और इम्यूनिटी बढ़ाने का काम आप करें। आप पेशेंट केयर में मॉडरेट सिम्टम्स हो गया, HRCT में निमोनिया हो गया, तब आप आयुर्वेदिक दें, ऐसी अपेक्षा गवर्नमेंट को आज के दिन में नहीं है। वो मैं आपकी समस्या समझ रहा हूँ कि अपने को भी उत्साह है कि ऐसा निमोनिया हम लोग विषाणु भस्म योग के प्रयोग से ठीक कर सकते हैं, या कुछ और हमारे अगस्त्य रसायन है, या और भी कई दवाइयाँ हैं, जैसे होम्योपैथिक दवाइयाँ हैं। होम्योपैथिक डॉक्टर्स बड़े उत्साही हैं कि वो हमको करना है। लेकिन देखिए, जिसके पास पेशेंट है, आज के दिन में प्राइवेट प्रैक्टिशनर कोविड का पेशेंट ट्रीट नहीं कर सकता है। कोविड पॉजिटिव आने के बाद में उसका BMC से ट्रेसिंग होता है और उस पेशेंट को या तो एडमिट होना है या होम आइसोलेशन होना है, और उसको दवाई BMC का डॉक्टर, जो भी डेजिग्नेटेड डॉक्टर होगा, वो देता है, या जिस हॉस्पिटल में एडमिट होगा वो देता है। अपने पास एसिम्टोमेटिक है, चोरी छुपे अपने पास आ जाए, अपन ने ट्रीटमेंट दे दिया, बात अलग है। लेकिन वो एक्चुअली काम करना नहीं चाहिए। पेशेंट को कॉम्प्लिकेशन हो गया, उसमें अपना नाम बदनाम होगा। तो ऐसे में हमारी जो सेकंड एडवाइजरी आ रही है, उसमें हम लोगों ने ये लिखा हुआ है कि हर हॉस्पिटल के ऊपर इन्फॉर्म्ड चॉइस है, कि वहाँ ये बाहर बोर्ड लगाया जाएगा कि इस हॉस्पिटल में आयुर्वेदिक चिकित्सा उपलब्ध है, अगर आप लेना चाहते हैं तो आप अपने डॉक्टर से संपर्क करें। तो उनका जो डॉक्टर होगा, उस पेशेंट का जो डॉक्टर है, उसने अगर परमिशन दिया तो वो, आप अगर उसके वैद्य हैं तो आपको बुला के वो ट्रीटमेंट करने को अलाउ करेगा। ये सुविधा सेकंड एडवाइजरी में हम लोग ऑलरेडी दे रहे हैं। ये हो गया पहले प्रश्न का उत्तर कि हम क्या करें, उसके लिए हम लोग एक रास्ता निकाल रहे हैं। दूसरा जो उत्तर है कि वो जो बच्चा बाहर जा रहा था 22 साल का और उसको कोविड पॉजिटिव निकल गया, HRCT में आप बता रहे निमोनिया निकल गया। देखिए, अभी कोविड बड़ी स्ट्रेन सी बीमारी है कोविड-19। आज ही मैं कुछ आर्टिकल्स पढ़ रहा था, हैप्पी हाइपोक्सिया की बात हो रही है कि पेशेंट को कोई भी सिम्टम नहीं है, उसको कोई ब्रेथलेसनेस नहीं है, आप SpO2 लेवल देखेंगे तो शायद 50% 45% आ जाए। दैट इज अ डायर इमरजेंसी। और कई स्टडीज यूरोप में भी हुई हैं, उसमें ये पता चला है कि पेशेंट बिल्कुल ठीक है, मोबाइल पे बात कर रहा है, सब कुछ ठीक है, और उसको इंट्यूबेट करके वो वेंटिलेटर लगा रहे हैं क्योंकि उसका SpO2 बहुत कम हो गया। तो बिना सिम्टम्स के भी SpO2 और ऑक्सीजन लेवल्स कम हो सकते हैं। इसको हैप्पी हाइपोक्सिया, अपने यहाँ भीड़ और कोल्हापुर में बहुत बड़े प्रमाण पे ये इस तरह के पेशेंट्स आ रहे हैं जो बिल्कुल एसिम्प्टोमेटिक हैं। इसका एक ही रास्ता है, जो सबसे पहली हमारे भारतवर्ष में उन्होंने ये प्लानिंग बताई कि टेस्टिंग और टेस्टिंग, इसके अलावा दूसरा कोई चारा नहीं है, क्योंकि टोटल एसिम्प्टोमेटिक है, किसी तरह का सिम्टम नहीं है, कोई कॉन्टैक्ट ट्रेसिंग नहीं। अभी तो कॉन्टैक्ट ट्रेसिंग की बात ही नहीं रही, अभी तो कम्युनिटी स्प्रेड है, एक पूरे परिवार को कोरोना हो रहा है, एक को हो गया, जिसको चेक करो उसी को कोरोना पॉजिटिव है। तो इसलिए मुझे लगता है टेस्टिंग करते रहेंगे और ऑक्सीजन लेवल्स अपना रोज का रोज चेक करते रहेंगे। मुझे लगता है कि ऑक्सीजन लेवल्स लगभग हर किसी ने अपना चेक करना चाहिए। जैसे ही ऑक्सीजन लेवल थोड़ा सा भी फॉल करने लगे तो इमीडिएटली वन शुड गो फॉर चेक। तो ये चतुर्वेदी सर, आपके दोनों प्रश्नों के उत्तर मैंने दिए। बहुत बहुत धन्यवाद सर, कोहली सर, मार्गदर्शन के लिए।
धन्यवाद सर। कोहली सर, और आपने बहुत बड़ी बात बताई कि पल्स ऑक्सीमीटर जो है, जो अपना रेगुलर ऑक्सीजन चेक करना, हैप्पी हाइपोक्सिया इज अ रियलिटी एंड वी ऑल नीड टू इंस्ट्रक्ट आवर पेशेंट्स रिगार्डिंग दैट। सर, मैं और एक प्रश्न डॉक्टर मनीष पाटिल जो है उनसे पूछना चाहती हूँ। होम्योपैथी प्रैक्टिशनर है सर। डॉक्टर मनीष पाटिल सर, जो इम्युनिटी क्लिनिक है, होम्योपैथिक इम्युनिटी क्लिनिक, ये क्या रोल आहे? और जैसे मगाशी डॉक्टर जसवंत पाटील सरांनी पण सांगितलं की मन म्हणजे न घाबरता राहणं ह्याच्यासाठी औषधं आहेत होमिओपॅथीमध्ये, तर ह्या दोन्हीचं सांगड घालून आपण काय सांगू शकता होमिओपॅथिक इम्युनिटी क्लिनिक्स बद्दल? डॉक्टर उदय कुलकर्णी सरांचे अनेक धन्यवाद आणि ज्या व्यक्तिमत्वामुळे आपल्या या मीटिंगला शोभा येते तसे पद्मश्री डॉक्टर लहाने सर आणि कोहली सर त्यांचे धन्यवाद। इम्युनिटी क्लिनिक हा एक चांगला पर्याय, म्हणजे नवीन पावसकर सरांनी त्याची एक पूर्ण पार्श्वभूमी आपल्याला सांगितलीच आहे की ज्यामध्ये आपण पेशंटला, म्हणजे आजची जी आपण म्हटल्याप्रमाणे आजचं जे वातावरण आहे, ईच अँड एव्हरी पर्सन इज कोविड पेशंट। आम्ही ओपीडी करत असताना प्रत्येक पेशंट कोविड पेशंट आहे असं म्हणूनच बघावं लागणार आहे, कारण की आमचा जो गावाखेड्यामध्ये किंवा शहरामध्ये जो काही होमिओपॅथी करणारा किंवा जीपी करणारा डॉक्टर्स असेल तो पेशंट बघतो आहे, तर त्याला अशी कुठल्याही त्याला काय म्हणता येईल की सुविधा नाही अशा प्रकारची। तो एक तर गननी टेम्परेचर करू शकेल, जास्त जास्त SpO2 करू शकेल, पण तो रॅपिड अँटीजन टेस्ट करून पेशंट बघत नाहीये, तो नॉर्मली पेशंट बघतोय। या पार्श्वभूमीवर प्रत्येक पेशंट कोविड पेशंटच आहे ना, असं म्हणूनच आपण त्या पेशंटला ट्रीट करणार आहे, मग तो क्रोनिक डिसीज साठी आला असेल किंवा अॅक्यूट डिसीज साठी आला असेल। आता आमच्या इम्युनिटी क्लिनिकचा जो कन्सेप्ट आहे तो इम्युनिटी बुस्टअप करून, मग आयुर्वेद असो, होमिओपॅथी असो की युनानी असो, मला माझ्या माहितीप्रमाणे जेवढं काही मला माहिती आहे त्याच्या पार्श्वभूमीवर मला एवढं सांगायचं की आमच्या इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिनच्या मेडिसिन म्हणा किंवा होमिओपॅथीच्या मेडिसिन ह्या इम्युनिटीवरच काम करतात, ते कुठलाही डिसीज असो, मग त्याच्यामध्ये कोविड सुद्धा सुटत नाही। तर अशा वेळेस डॉक्टरांची पण काळजी तेवढीच जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे की स्वतःची काळजी घ्यावी। पेशंटला जर जास्त सिम्पटम आहेत, माइल्ड टू मॉडरेट आहेत, तर आणि पण जर ते पॉझिटिव्ह असतील रिपोर्ट घेऊन त्यांना CCC मध्ये पाठवावे, सरकारी यंत्रणेमध्ये त्यांचं रजिस्टर करावं, कारण की लहाने सरांनी सांगितल्याप्रमाणे ICMR गाईडलाईन नुसार त्यांचा प्रोटोकॉल ठरला आहे। आमच्या ह्या सेकंड गाईडलाईन नुसार सेकंड गाईडलाईन काय आहे, तर अनेक जसं पूर्वी पहिल्या गाईडलाईन मध्ये आर्सेनिक होतं, आणि जसं तुम्ही म्हटलं की आर्सेनिकने खूप तुफान माचवला, पूर्ण जगामध्ये आर्सेनिकचं नाव झालं, आणि मला वाटतं की पॉलिटिशियन पासून तर समाजसेवक, अनेक संस्था, वकील या लोकांनी सुद्धा वाटले आणि भरपूर प्रमाणात वाटलेले आहे। तर ते त्याच्या सध्या तरी अशी कुठलीही केस नाही की ज्याच्यामुळे त्याचा साईड इफेक्ट किंवा बॅड इफेक्ट आलेले आहे, पण सध्या तरी आर्सेनिक एक चांगला पर्याय होतं, लोकांपर्यंत चांगली सेवा देण्याचा, एक धीर देण्याचा प्रयत्न केला, कारण की लोकांचं ना आयुषवर, म्हणजे जे अल्टरनेटिव्ह थेरपीचे डॉक्टर आहेत त्यांच्यावर जास्त विश्वास आहे रादर दॅन, कारण की हे डॉक्टर्स ना फॅमिली फिजिशियनचे जे कन्सेप्ट आहे ते अजूनही धरून आहेत, पूर्णच्या पूर्ण फॅमिली आपल्या डॉक्टरांकडे येते आहे, तर हा खूप मोठा दुवा आहे। या समोर वाढत असताना इम्युनिटीच्या क्लिनिकच्या माध्यमातून अनेक त्याला काय म्हणता येईल की दिशा ठरणार आहेत। जेव्हा याचा एक सर्वे आपण आपल्या आयुष टास्क फोर्सच्या नंतर 3 महिन्याचा 6 महिन्यानंतर आपण जेव्हा आणू, तेव्हा जगासमोर, पहिले भारतासमोर, महाराष्ट्रासमोर, भारतासमोर एक चांगलं चित्र आयुष टास्क फोर्सच्या माध्यमातून सुरू झालेले संपूर्ण आयुष क्लिनिक, इम्युनिटी क्लिनिक काय करून दाखवलं याचा जेव्हा डाटा आपण जनमानसांपर्यंत, प्रामुख्याने मग सरकारपर्यंत, नंतर मग शासनापर्यंत आणि जगासमोर जेव्हा ठेवू, त्याचं एक पॉझिटिव्ह चित्र समोर येईल की अल्टरनेटिव्ह थेरपीमध्ये जेव्हा सगळेच हतबल झालेले आहेत, तेव्हा ही प्रामुख्याने होमिओपॅथी म्हणा, आयुर्वेदिक म्हणा, ही प्रामुख्याने चांगल्या प्रकारे काम करून लोकांना खूप मोठा सपोर्ट सिस्टीम देण्यात यशस्वी पडली। थँक्यू। धन्यवाद सर। खूप मोठा रोल आहे आज आयुष सिस्टीमचा आपल्या इम्युनिटी क्लिनिकसाठी। जसं आता आयुर्वेदाचं सांगितलं, होमिओपॅथीचा इम्युनिटी क्लिनिकचा रोल सांगितला। डॉक्टर निखत, मुझे आपसे क्वेश्चन पूछना है, व्हाट विल बी द रोल ऑफ यूनानी इन इम्युनिटी क्लिनिक? कैन यू प्लीज इलैबोरेट? थैंक यू। Yes, sure, ma'am. It's very important role of Unani in immunity clinic, as you told, because
नाउअडेज आप देख रहे हैं कि जिस तरह से पेशेंट अभी तो रिपोर्ट ही नहीं कर रहा है डर के मारे, जो एक साइकोलॉजिकल प्रेशर जिस तरह का हो चुका है, पेशेंट बहुत सारे रिपोर्ट, वी डोंट नो, जैसे सर ने कहा, मनीष पाटिल सर ने, कि एवरी पेशेंट इज अ पॉजिटिव केस फॉर अस। तो इवन इम्यूनिटी क्लिनिक पर भी हम इस तरह का ही एक ये ले सकते हैं, एवरी पेशेंट इज पॉजिटिव, इट मे बी माइल्ड, मॉडरेट, असिम्प्टोमेटिक समथिंग। तो ये सब चीजों में फर्स्ट ऑफ ऑल वी हैव टू बी सेग्रीगेट द सिम्टम्स व्हाट पेशेंट इज रिप्रेजेंटिंग। इफ पेशेंट इज असिम्प्टोमेटिक, जैसा पहले सर ने बताया कि एक पेशेंट है जिसको कोई सिम्टम नहीं बट HRCT में पॉजिटिव आ रहा है, सो वी शुड हैव टू बी डिफरेंशिएट, इज इट पेशेंट हैविंग सिम्टम्स, having not symptoms, patient is presenting with comorbidities, without morbidities, and then according to we have to be treated by Unani or any other places like immunity boosting medicine like Camira or some. We have very single and compound formulation, pharmacopoeia formulation, which are studied thousands years back. So we can give them, and same the thing symptomatically we can go. In immunity clinic, we have to be formulate a questionnaire of each and every patient. Then we can collect simultaneously data, and we can assess their before and after condition. So immunity clinic में मुझे लगता है यूनानी का सबसे बड़ा रोल ये है कि पहले तो पेशेंट को डायग्नोज किया जाए कि these are asymptomatic or symptomatic. If they are symptomatic, they are mild, moderate or severe, and then accordingly they have to go by the Unani single or compound pharmacopoeia formulation, which are mentioned in ministry guidelines, Minister of Ayush guidelines, not beyond that. Apart from the pharmacopoeia formulation, if there is a new formulation, then we have to be go by the preclinical or clinical testing. तो मुझे लगता है यूनानी काफी important role कर सकता है preventive plus curative in immunity clinics. Thank you very much. Thank you very much. That is very reassuring that all the Ayush medical systems, be it Ayurveda, Yoga, Naturopathy, Unani, Homeopathy, as well as acupuncture, everyone is जैसे हम कहते हैं कि सक्रिय सहभाग है कि हमें सबको मिलकर इस बीमारी से लड़ना है, और एलोपैथी का भी हमें पूरा सपोर्ट है। आज everyone is with an open mind and fighting the challenge of COVID. Dr. Uday Kulkarni sir, my next question is to you, sir. Sir, I would like you to answer one question is, जैसे हमने कहा है कि स्वस्थ वृत्त है, दिनचर्या पालन है, ऋतुचर्या पालन है, वैसे ही प्रकृति एक बहुत बड़ी संकल्पना है आयुर्वेद में। तो ये प्रकृति के आधार पे, जैसे हम काढ़ा बोलते हैं कि पित्त प्रकृति को ये काढ़ा नहीं चलेगा, या कफ प्रकृति को ये काढ़ा अच्छा ज्यादा है, तो इस हिसाब से हम क्या हम कोविड ट्रीटमेंट कर रहे हैं? सर काय सांगाल? आपका माइक बंद है कुलकर्णी सर। सॉरी। जैसे हम लोग कोविड के बारे में सोचते हैं, तो ये जीवाणु के ऊपर शरीर में आने के बाद वो कैसे शरीर पे असर करेगा, यह प्रकृति के हिसाब से बदल सकता है। तो इसके लिए जैसे भी जिसकी भी प्रकृति है, तो वो प्रकृति पे ये वात कफ ज्वर, जैसे सांधिपातिक ज्वर में बताया गया है, तो वो शरीर पे फर्क ज्यादा करेगा। और उसके साथ में लंग्स में जब हम लोग सोचते हैं तो वहां पे कफ का ज्यादा प्रभाव रहता है। तो ये दोनों चीजों का अगर देखते हैं, तो जिसकी भी प्रकृति कफ प्रकृति है उससे ये होगा, फिर भी वो जल्दी ठीक होगा। जिसकी प्रकृति वात या पित्त है तो उसको होगा और उसको सीवियर तक जाएगा। ये सब समझ के हमें उनको दवाइयां भी देनी है। दवाई की भी खुद की प्रकृति रहती है। जैसे काढ़ा है वो पित्त प्रकृति को ज्यादा तकलीफ देगा क्योंकि उसमें उष्ण द्रव्य है। तो ये आयुर्वेद को या फिर यूनानी को दोनों जगह पे भी एक कफ या इसे ह्यूमर कहते हैं। होम्योपैथी भी इंडिविजुअल प्रकृति के बारे में बहुत काम करती है, इंडिविजुअलाइजेशन ट्रीटमेंट के लिए। तो हमें जब भी पेशेंट को चेक करना है तो प्रकृति उसकी समझ के अगर ट्रीटमेंट करते हो, तो उसमें से अगर हमने ये एक अलग से ऑब्जर्वेशनल स्टडी की तो हमें पता चलेगा कि इसमें प्रकृति का अगर हिसाब लगाया जाए तो कफ प्रकृति के पेशेंट्स ज्यादा इसमें प्रभावित नहीं हुए हैं। जो भी हुए वात या पित्त के ज्यादा पेशेंट्स प्रभावित हुए हैं। ऐसी बहुत सी चीजें हैं। हम लोग आज के प्रोग्राम में वैसे तो एक ऑर्गेनाइजेशन ये प्रोग्राम का करना मुझे बहुत अच्छा लगा एट द एंड ऑफ प्रोग्राम, क्योंकि अभी हम लोग अगर समय की तरफ देखेंगे तो 1.5 घंटा कैसे निकल गया किसी को पता भी नहीं चला, और हर एक को सिर्फ एक एक प्रश्न आया है। मुझे लगता है कि अगर लाहने सर ने हमें परमिशन दी तो हम लोग इस प्रोग्राम को आगे भी रिपीट कभी कर सकते हैं। लेकिन आज सबके, क्योंकि लाहने सर, कोहली सर, ये सब बड़े
महानुभाव जो है उनके समय की उपलब्धता देख के हमें उतना भी समय उनसे मिला, ये भी बहुत सौभाग्य की बात है। और मुझे ऐसे लगता है अपर्णा मैडम कि आज का प्रोग्राम हमारे 2000 से ज्यादा दर्शकों ने आज इसको देखा है। और मुझे लगता है कि हर पैथी को हमने यहाँ पे जितना भी हो सकता है यहाँ पे जिसे ऑल्टरनेटिव कहा जाता है, लेकिन ये ऑल्टरनेटिव नहीं है। दिस इज अवर ओन, अपने देश की खुद की परंपरा ये सब है। तो इन्हें लेके जब हम आगे बढ़ते हैं तो ये तरह का प्रोग्राम मुझे लगता है कि इंटीग्रेशन की एक नई शुरुआत महाराष्ट्र से शुरू हो रही है कि जहाँ पे आयुर्वेद एलोपैथी हो हेलो सर, सब, हाँ, सब एक साथ में हम लोग काम कर रहे हैं। मुझे लगता है कि अभी हम लोग टुवर्ड्स एंड आ रहे हैं, तो मुझे ऐसे लगता है कि अभी हम लोग लाने सर, कोहली सर से क्लोजिंग रिमार्क्स लेंगे और फिर अपर्णा मैडम आप आगे प्रोग्राम जो भी चाहते हैं तो वापस भी हम लोग प्रोग्राम ले सकते हैं। एंड आई थैंक ऑल पार्टिसिपेंट्स एंड ऑल द मेंबर्स ऑफ टास्क फोर्स जो भी यहाँ पे है। हम सब आपने ये प्रोग्राम यशस्वी करने के लिए बहुत अच्छा सहयोग दिया। अपर्णा मैडम आगे आपके पास। शायद अपर्णा कहीं कर रहे हैं। कोहली साहब क्लोजिंग रिमार्क दे दीजिए। कोहली साहब आपका माइक चालू करो, आपका माइक चालू करो। सॉरी सर, मैं डायरेक्टर आयुष हूँ, तो मेरे अंडर में सारे सिस्टम्स आते हैं, होम्योपैथिक, योगा, नेचुरोपैथी, एक्यूपंक्चर और आयुर्वेद, यूनानी। तो ये पहली बार ऐसा हुआ है कि इन सिस्टम्स का आपस का इंटीग्रेशन हो रहा है। मुझे बड़ी खुशी की बात है, ये लगती है कि सारे एक ही अम्ब्रेला के नीचे ये फर्स्ट टाइम हुआ है कि सारे सिस्टम्स वाले लोग मिलके एक कंबाइंड एफर्ट ले रहे हैं, और मुझे लगता है इससे बहुत अपने को सक्सेस मिलेगा। माय ऑल गुड विशेस टू ऑल द पार्टिसिपेंट्स, not only the participants of the task force but all the doctors of different systems who have joined us on Facebook, that please cooperate, have a seva bhav, and we will go a lot ahead if we are all united, all systems are united. Thank you so much. थैंक यू कोहली साहब। मुझे ऐसा लगता है कि बहुत ही अच्छा ये आज उन्होंने वेबिनार लिया जिसके क्वेश्चन आंसर हुए, 2000 लोगों ने देखा है। तो उदय कुलकर्णी को मुझे बोलना है कि जो काम आपने किया है बहुत अच्छा किया है। सेकंड टाइम में हम आपको वक्त देंगे और हम आपके साथ रहेंगे। और सब लोगों ने मिलकर जो भी क्वेश्चन के आंसर किए हैं वो बहुत अच्छी तरह से सब आंसर सब लोगों ने दिए हैं। तो मैं रियली बहुत ही खुश हूँ कि अपन सब मिलके अपने डॉक्टर में एक चीज है कि अगर एक डॉक्टर अच्छा हुआ तो अगला वाला डॉक्टर उसके आगे नहीं जाने देता है। तो एक मेक का जो है वो अच्छी बात कभी करते नहीं है, मुंह के सामने करते हैं, बाद में खराब बात करते हैं। बट पहली बार सब पैथी इकट्ठा आके आप सब मिलके इनका ये करने का कोशिश कर रहे हैं। तो मैं सबको धन्यवाद देता हूँ। थैंक यू वेरी मच। हेलो, यस सर। हाँ अपर्णा मैडम। अपर्णा मैडम। I'm sorry. I'm very sorry, all of you. I just didn't understand. I lost the connection. Dr. Uday Kulkarni sir, I hope your answer was audible to all. Yes. Yes, sir. So have we started on the next question? Because I would like to ask Dr. Kuldeep Kohli sir a question, last question, and then go for the closing ceremony. Is that all right? Madam, we have already closed. Kohli sir and Lane sir has given their closing remarks, and maybe this is something what we'll do. Friends, we can do this session maybe next month or so with some fresh inputs, and then we can have additional things. क्योंकि कोहली सर को आपके जो प्रश्न पूछने हैं यहाँ पे कम से कम और 100 प्रश्न है जो हम लोग ले नहीं पाए आज। तो we can have another program in future definitely अपर्णा मैडम, and thanks a lot. आपने हमें बहुत अच्छा प्रोग्राम करने के लिए यहाँ पे सहूलियत दी, and being anchor आपके पास जो टैलेंट है वो आपने हमें यहाँ पे आयुर्वेद के लिए, आयुष के लिए बहुत अच्छी तरीके से यूज करने दिया। बैक टू यू मैडम।
Yes, sir. Thank you very much, and I'm really sorry, all of you. I didn't understand how I lost the connection. But at the end of the ceremony, this has been a very interactive and a very useful interactive session, combining all the pathies together. I'm very glad to say, Dr. Lahane sir, Padma Shri Dr. Lahane sir, and our co-chairman Dr. Kuldeep Raj Kohli sir found out the time to come and grace this meeting. At the end of this meeting, I would also like to ask Dr. Golab sir to give his few remarks about the closing ceremony. Thank you, sir. Dr. Golab sir. येस मॅडम, धन्यवाद. आजचं वेबिनार हे आपला टास्क फोर्स मधले जे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर सर्व सन्माननीय सदस्य आहेत त्यांच्याशी जे आयुषचे डॉक्टर आहेत महाराष्ट्रातले, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आणि योगा संबंधित जे तज्ज्ञ आहेत, प्रॅक्टिशनर आहेत, त्यानंतर औषध निर्माण व्यक्ती पण आहे आणि नंतर रुग्ण, या सर्वांचा संवाद साधण्यासाठी आजचं विशेष वेबिनार आयोजित केलं होतं. तर ते आय थिंक 1.5 तास झाला. ऑलमोस्ट मोर दॅन 2000 लोकांनी पार्टिसिपेट केलंय आणि छान प्रश्नोत्तरे रंगली होती. त्यामध्ये बरेचसे विषय येऊन गेले. त्यामध्ये महत्वाचं म्हणजे पोस्ट कोविडमध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी याच्यामध्ये कसं इंटरव्हेन्शन आहे, त्यानंतर इम्युनिटी क्लिनिक बद्दल चर्चा आली, त्यानंतर अशा बऱ्याच काही विषय येऊन गेले रिसर्च बद्दल, त्यानंतर नॅशनल हेल्थ मिशन वगैरे बद्दल काही बरेच चांगले विषय येऊन गेले. फार छान चर्चा झाली. मी सर्वात हे जे टास्क फोर्स आहे त्याचे जे आपले अध्यक्ष आहेत आदरणीय तात्याराव लहाने सर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आजचा प्रोग्राम खूप छान पार पडला. आजच्या घडीला तात्याराव लहाने सर पद्मश्री म्हणून आपण महाराष्ट्रात त्यांना ओळखतो आणि त्यांच्या शब्दाला महाराष्ट्रात फक्त आरोग्य विभाग किंवा वैद्यकीय शिक्षण विभाग नाही तर कोणत्याही शासनाच्या विभागामध्ये त्यांच्या शब्दाला खूप मान आहे. आणि असे म्हणजे तज्ज्ञ, निष्णात, अनुभव संपन्न व्यक्तिमत्व आज आपल्या टास्क फोर्सला मिळालेले आहेत आणि आजच्या वेबिनारला पण अध्यक्ष मिळाले. तर मी सर्व टास्क फोर्सच्या सदस्यांच्या वतीने आणि जे उपस्थित पार्टिसिपेंट आहेत त्यांच्या वतीने सरांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सरांनी वेळ दिला. उदय कुलकर्णी सरांनी जेव्हा हा प्रस्ताव दिलेला की आपण वेबिनार घेऊया, सरांनी क्षणार्धात त्याला परवानगी दिलेली आणि आज आपण बघतोय की 1.5 तास प्रदीर्घ चर्चा झाली आणि छान यशस्वी झाला कार्यक्रम. तर सरांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू लहाने सर. आपल्या टास्क फोर्सचे उपाध्यक्ष डॉक्टर कोहली सर, दिल्लीला आम्ही जेव्हा मिटिंगला जातो त्यावेळेस तिथे महाराष्ट्र आणि आयुष हा विषय निघाला की कोहली सरांचं नाव निघतंय. हे मी बऱ्याच वेळा बघितलंय. त्यामुळे महाराष्ट्राशी आयुष हे जे नातं आहे ते दिल्लीपर्यंत कोहली सरांनी नेऊन ठेवलेलं आहे. सरांचा जो अनुभव आहे म्हणजे मागच्या 10-12 वर्षापासून सर संचालक आहेत आयुषचे, त्यांचा प्रदीर्घ अनुभव, त्यानंतर त्यांचं जे इन डेप्थ नॉलेज आहे, आम्ही त्या सरांकडे नेहमी गायडन्स घेत असतो आणि ते आज आपल्याला उपाध्यक्ष आहेत. सरांचं वारंवार आम्हाला तांत्रिक आणि प्रशासकीय मार्गदर्शन असतं. तर कोहली सरांचा मी सर्व सन्माननीय इतर सदस्य आणि पार्टिसिपेंटच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू कोहली सर. त्यानंतर आपल्या हे जे वेबिनार आयोजित केलं त्याचा सर्वात महत्वाचा सहभाग उदय कुलकर्णी सरांचा होता. त्यांनी फार परिश्रम घेतले हे ऑर्गनाईज करण्यामध्ये. सर सतत सर्वांच्या संपर्कामध्ये आहेत. त्यांनी म्हणजे टेक्निकल गोष्टी, त्यानंतर कोऑर्डिनेशन, त्यानंतर पॉइंट्स हे करणं, त्यानंतर कार्यक्रमांचं आरेख प्रारूप आखणं, हे सगळ्या गोष्टी सरांनी केल्या. तर सरांना, उदय कुलकर्णी सरांना मी मनापासून पुन्हा धन्यवाद देतो की एक सिस्टमच्या बाहेर असूनही सिस्टमनी कसं काम करावं त्याचं त्यांनी एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे. सर स्वतः चांगले आयुर्वेदाचे प्रख्यात तज्ज्ञ आहेत आणि ते ठाण्यामध्ये बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहेत. तर सर्व टास्क फोर्सच्या वतीने सरांचा आभार. त्यानंतर इतर जे पदाधिकारी आहेत त्यामध्ये डॉक्टर हरीश सिंग सर आहेत, जयंत वाकनाली सर आहेत, डॉक्टर नवीन पावसकर जी आहेत, जवाहर शाह सर आहेत, मनीष पाटील सर आहेत, त्यानंतर संजय लोंढे सर आहेत, त्यानंतर उर्मिला पिटकर मॅडम आहे, कटके मॅडम आहेत, त्यानंतर मनोज राका सर आहेत, त्यानंतर डॉक्टर अमित दवे सर आहेत, त्यानंतर बाकी इतर या सर्वांचं अभिनंदन आभार. कारण हे सर्व त्यांनी वेळ दिलेला आहे आपल्याला, महत्वाचं म्हणजे. त्यानंतर आपल्याकडे आज इन्व्हायटेड मेंबर्स पण काय आलेले आहेत. डॉक्टर मोहम्मद यासीर आहेत, डॉक्टर निखत शेख आहेत आणि डॉक्टर चतुर्वेदी सर हे दिसतात मला इथे. त्यांनी वेळ दिला, त्यांनी प्रश्नोत्तरामध्ये सहभाग घेतला. तर त्यांचं पण टास्क फोर्सच्या आणि वेबिनारच्या माध्यमातून त्यांचा आभार व्यक्त करतो. सर्वांनी आपलं बहुमूल्य रविवारचा वेळ आहे, रविवारचा दिवस आहे, संध्याकाळचं 1.5 तास देणं ही फार मोठी गोष्ट आहे. तर आणि आज बघतोय की टास्क फोर्सचे सर्व सदस्य उपस्थित आहेत
आणि लहाने सर, कोहली सर यांच्या मार्गदर्शनाखाली आजची ही जी रूपरेषा आहे, म्हणजे वेबिनारचं जे आयोजन, प्रश्नोत्तर आणि शंका कुशंका, यामध्ये कोहली सरांनी सांगितलं आणि उदय कुलकर्णी सरांनी सांगितलं की या 100 पेक्षा जास्त प्रलंबित आहे, म्हणजे एवढा चांगला रिस्पॉन्स आहे. तर मी खरंच म्हणतोय की फार छान आपलं वेबिनार झालंय, यशस्वी झालंय. त्याबद्दल मी सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात शेवटी आजच्या प्रोग्रामचं जे अँकरिंग केलेलं आहे अपर्णा राऊत मॅडमचं सेन्स ऑफ ह्युमर फार छान आहे. प्रत्येक विषय झाल्यानंतर मॅडमने जी मार्मिकपणे जी टिप्पणी केली आहे ती अतिशय, म्हणजे त्यांच्या अनुभवातून ते दिसते. तर त्यांचं, अपर्णा राऊत मॅडमचे पुन्हा एकदा धन्यवाद मॅडम. तर आजचा प्रोग्राम हा अध्यक्ष सर, लहाने सर आणि उपाध्यक्ष सर यांच्या वतीने संपला असं जाहीर मी करतोय. तर मॅडम क्लोजिंग रिमार्क्स तुम्ही द्या आणि ऑफिशियली हा प्रोग्राम आता संपतोय. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर घोलप सर, चेअरमॅन डॉक्टर लहाने सर आणि को चेअरमॅन डॉक्टर कुलदीप कोहली सर आणि आमचे सर्व तारक मेंबर्स, पॅनलिस्ट मेंबर्स, सर्वांनी मिळून एकत्र येऊन आपण काहीतरी विधेयक कार्य करू शकतो हा जो विश्वास आहे, ह्याच्यामुळे जनसामान्यांमध्ये आणि आयुषच्या डॉक्टर्समध्ये खूपच पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालेलं आहे, उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि अनेक अजूनही प्रश्न आहेत जनतेचे आणि फेसबुकवरचे, त्या प्रत्येक प्रश्नाचं आम्ही नक्कीच निरासन करू, शंकेचं निरसन करू असं मी आश्वासन देते आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता करते. सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू मॅम, अपर्णा मॅडम, नाईस ऑर्गनायझिंग. थँक्यू अपर्णा. Thank you, डॉक्टर ma'am. कुलकर्णी सर. थँक्स एव्हरीवन. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू.